नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुकेश पाटील आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय दीप करिअर अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. विद्यार्थी मित्रांनो, आपण दीप करिअर अकॅडमीच्या माध्यमातून आज भूगोलची एक मॅरेथॉन लेक्चर सिरीज आणतोय आपल्यासाठी काय म्हणलं, भूगोलची एक मॅरेथॉन लेक्चर सिरीज आणतोय. तर या भूगोलच्या मॅरेथॉन लेक्चर सिरीज मध्ये आपण आज महाराष्ट्राच्या भूगोल संदर्भात काही गोष्टी बघणार आहोत. त्यामध्ये पहिली गोष्ट आपण बघणार आहोत महाराष्ट्राची सर्वसाधारण माहिती बघणार आहोत. तुम्हाला परीक्षा रेग्युलर दोन प्रश्न नक्की असतात की महाराष्ट्राच्या सर्वसाधारण माहिती संदर्भात तुम्हाला परीक्षेमध्ये दोन प्रश्न असतात. तर त्या गोष्टी बघणार आहोत. त्यानंतर महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग किती पडतात, तर तुम्हाला माहित पाहिजे की कोकण, सह्याद्री, महाराष्ट्र पठार, तर या संदर्भात आपण बघणार आहोत. त्यानंतर महाराष्ट्रातील प्रमुख घाटे म्हणा, महाराष्ट्रातील प्रमुख अभयारण्य म्हणा, राष्ट्रीय उद्यान म्हणा, तर त्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. चला तर मग आज आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूयात विद्यार्थी मित्रांनो. आपल्या लेक्चरला सुरुवात करताना विद्यार्थी मित्रांनो मी काय सांगितलं तुम्हाला, आपल्या लेक्चरला सुरुवात करताना आज आपण काय करणार आहोत, महाराष्ट्राचा भूगोल म्हणजे महाराष्ट्राची बेसिक माहिती, म्हणजे तुमच्या परीक्षेच्या अनुषंगाने महाराष्ट्राचा भूगोल हा कसा महत्वाचा ठरतो, तर त्या संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून विस्तृत आणि परीक्षाभिमुख अशी चर्चा करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. चला तर मग आज आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करू. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित असेल आपण ज्या राज्यात राहतो त्या राज्याचं नाव काय, महाराष्ट्र. आपण ज्या राज्यात राहतो त्या राज्याचं नाव काय, महाराष्ट्र असं त्या राज्याचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो. मग या महाराष्ट्र या राज्यासंदर्भात आपल्याला सर्व माहिती पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. आणि तुमच्या परीक्षेच्या अनुषंगाने महाराष्ट्राचा भूगोल एक अत्यंत महत्वाचा जो जीके जो भाग असतो तुमच्या परीक्षेत विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल हा अत्यंत महत्वाचा आणि परीक्षाभिमुख असा भाग ठरतो. बरोबर विद्यार्थी मित्रांनो. मग आपल्याला महाराष्ट्राचा भूगोलाचा अभ्यास करताना आपल्याला नेमकं महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये काय माहिती पाहिजे, म्हणजे परीक्षेला आपल्याकडून महाराष्ट्राच्या भूगोलाच्या संदर्भात काय अपेक्षित आहे, तर त्याचा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून विस्तृत आणि परीक्षाभिमुख अशी चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, पहिलं आपल्याला हे माहित पाहिजे की आपल्या राज्याची स्थापना कधी झाली, म्हणजे आपण ज्या राज्यात राहतो महाराष्ट्र, तर त्या राज्याची स्थापना कधी झाली, त्या राज्याची स्थापना झाली 1 मे 1960. म्हणजे तुम्हाला ही परीक्षेला 1 मे 1960 ही परीक्षेला विचारली जाणारी तारीख आहे विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्ही पीवायक्यूचा अनालिसिस केला असेल विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला नक्कीच कळेल की महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये पहिला प्रश्न तुम्हाला पडतो की महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या वर्षी किंवा कोणत्या दिवशी झाली, तर त्याचं उत्तर काय, 1 मे 1960. तर ही 1 मे 1960 ही तारीख आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून विद्यार्थी मित्रांनो महत्वाची ठरते. तर त्याच्यानंतर तुमचा पुढचा एक प्रश्न असतो की 1 मे हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो विद्यार्थी मित्रांनो. काय म्हणलं, 1 मे हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो विद्यार्थी मित्रांनो. तर दुसरा प्रश्न तुमच्या परीक्षेला असा असू शकतो की 1 मे हा दिवस विद्यार्थी मित्रांनो काय म्हणलं मी, महाराष्ट्र दिन. ओके, 1 मे हा दिवस काय, महाराष्ट्र दिन. त्याचबरोबर जागतिक कामगार दिन, जागतिक कामगार दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो. महाराष्ट्र दिन त्याचबरोबर जागतिक कामगार दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो. म्हणजे महाराष्ट्राच्या भूगोलाचा अभ्यास करत असताना आपल्याला हे दोन महत्वाचे मुद्दे पहिला माहित पाहिजे. पहिला महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी, 1 मे 1960. दुसरा महत्वाचा मुद्दा सांगितला विद्यार्थी मित्रांनो, 1 मे हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो, तर 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन त्याचबरोबर जागतिक कामगार दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर आपल्याला पुढे काय माहित पाहिजे, विद्यार्थी मित्रांनो पुढे आपल्याला काय माहित पाहिजे की आपल्या महाराष्ट्राचे क्षेत्रफळ. अनेक परीक्षेत आलेला विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न आहे. तुम्ही जर पीवायक्यूचं अनालिसिस केला असेल, व्यवस्थित जर तुम्ही पीवायक्यू पाहिला असेल विद्यार्थी मित्रांनो, तर तुमच्या लक्षात काही गोष्टी येऊ शकतात. तर त्यापैकी कोणती गोष्ट म्हणलं मी की महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ. मग महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ किती आहे, तर ते तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वाचं ठरतं. अनेक परीक्षेमध्ये हा प्रश्न आलेला विद्यार्थी मित्रांनो. काय सांगितलं, महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर. विद्यार्थी मित्रांनो काय सांगितलं, 3,07,713 चौरस किलोमीटर इतके काय आपल्या महाराष्ट्राचे क्षेत्रफळ आहे. पुढे जाऊन विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हे माहित पाहिजे की महाराष्ट्र हे भारतातील सर्वाधिक क्षेत्रफळाचे राज्य आहे का नाही, का महाराष्ट्राच्या क्षेत्रफळामध्ये भारतात कितवा क्रमांक लागतो ते सुद्धा आपल्याला माहित पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, महाराष्ट्राचा भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो, तिसरा क्रमांक लागतो विद्यार्थी मित्रांनो. अनेक परीक्षेत आलेला हा सुद्धा प्रश्न आहे, कितवा क्रमांक लागतो, तिसरा क्रमांक लागतो. मग महाराष्ट्राचा जर तिसरा क्रमांक लागत असेल विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पहिले दोन राज्य माहित पाहिजे. म्हणजे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून भारतातील सर्वाधिक क्षेत्रफळाचे पहिले दोन राज्य आपल्याला माहित पाहिजे. तिसरं राज्य कोणतं आहे, आपलं महाराष्ट्र. म्हणजे महाराष्ट्राचा क्षेत्रफळामध्ये कितवा क्रमांक लागतो, तिसरा क्रमांक लागतो. तर पहिले दोन राज्य कोणते असतील विद्यार्थी मित्रांनो, पहिलं राज्य आहे विद्यार्थी मित्रांनो राजस्थान, दुसरं राज्य विद्यार्थी मित्रांनो मध्य प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेश. मग तुम्हाला इथं अजून दोन तुमचे पॉईंट कव्हर झाले. कोणते, की क्षेत्रफळाच्या दृष्टीनं भारतातील सर्वात मोठं राज्य कोणतं,
की राजस्थान हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठं राज्य आहे आणि महाराष्ट्र हे क्षेत्रफळाच्या दृष्टीनं तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं राज्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, चौथं माहित आहे का मग तुम्हाला? चौथं माहित असायला पाहिजे का? तर गरज नाही, पण मी तुम्हाला इथं सांगतो. चौथं राज्य आहे विद्यार्थी मित्रांनो उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश हे भारतातील चौथ्या क्रमांकाचं सर्वाधिक क्षेत्रफळाचं राज्य आहे. पहिले 4 राज्य तुमचे कव्हर झाले असतील. पहिलं राज्य काय सांगितलं मी? राजस्थान. राजस्थान हे भारतातील सर्वाधिक क्षेत्रफळाचं राज्य आहे. दुसरं राज्य ठरतं विद्यार्थी मित्रांनो मध्य प्रदेश. मध्य प्रदेश हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वाधिक क्षेत्रफळाचं राज्य आहे. आणि आपलं महाराष्ट्र कोणतं म्हणलं मी? महाराष्ट्र. महाराष्ट्र हे क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून भारतातील तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं राज्य ठरतं विद्यार्थी मित्रांनो. आणि चौथ्या क्रमांकाचं काय सांगितलं विद्यार्थी मित्रांनो? उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश हे भारतातील चौथ्या क्रमांकाचं सर्वाधिक क्षेत्रफळाचं राज्य ठरतं. विद्यार्थी मित्रांनो, तुमची पुढची अडचण असं असू शकते की तुम्हाला हे राज्य क्रमाने लक्षात राहू शकतात किंवा राहू शकण्याचे चान्सेस कमी असतात. मग आपण हे ट्रिकच्या माध्यमातून सुद्धा कव्हर करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. कशाच्या माध्यमातून? ट्रिकच्या माध्यमातून. विद्यार्थी मित्रांनो, हे 4 राज्य तुम्हाला माहित तुमच्या लक्षात राहतील का? राहतील न राहतील त्यापेक्षा एकच शब्द लक्षात ठेवायचे विद्यार्थी मित्रांनो. मी एकच शब्द सांगणार विद्यार्थी मित्रांनो. राम नावाचा शब्द तर तुम्हाला लक्षात राहू शकतं. कोणता शब्द? रामू नावाचा शब्द तर लक्षात राहू शकतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला. म्हणजे भारतातील सर्वाधिक क्षेत्रफळ असणारे 4 राज्य लक्षात ठेवण्यापेक्षा रामू नावाचा एक शब्द तुम्ही लक्षात ठेवू शकताय. काय म्हणलं? भारतातील सर्वाधिक क्षेत्रफळाचे पहिले 4 राज्य लक्षात ठेवण्याऐवजी तुम्ही रामू नावाचा एक शब्द लक्षात ठेवू शकताय. मग रामू या शब्दातून विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, रा म्हणजे काय? राजस्थान. काय म्हणलं? रा म्हणजे राजस्थान. पहिलं यम म्हणजे काय? मध्य प्रदेश. तुमच्या लक्षात आलं असेल पहिलं यम म्हणजे काय? मध्य प्रदेश. दुसरं यम कशाचं विद्यार्थी मित्रांनो? आपल्या महाराष्ट्राचं. दुसरं यम काय? महाराष्ट्राचं. आणि यू म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? उत्तर प्रदेश. म्हणजे तुम्हाला 4 राज्य लक्षात ठेवण्याची तर गरज आहे का? तर 4 राज्य लक्षात ठेवण्याची इथं गरज नाही विद्यार्थी मित्रांनो. इथं फक्त तुम्हाला रामू नावाचा एक शब्द लक्षात ठेवायचा आहे. रामू म्हणजे काय? रा म्हणजे राजस्थान. पहिलं यम म्हणजे मध्य प्रदेशचं. दुसरं यम म्हणजे काय? महाराष्ट्राचं. आणि चौथं यू म्हणजे काय? उत्तर प्रदेश. आय होप तुमचा हा पॉईंट इथं कव्हर झाला असेल विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर आपल्याला हे माहित पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, हा आपला महाराष्ट्र आहे. ओके, हा आपला महाराष्ट्र आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही नकाशामध्ये बघू शकताय की हा आपला काय? महाराष्ट्राचा नकाशा आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर आपला तिसरा एक पॉईंट असतो विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राची लांबी. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला परीक्षेत असे सुद्धा प्रश्न विचारू शकतात की महाराष्ट्राचा विस्तार पूर्व पश्चिम विस्तार जास्त आहे का उत्तर दक्षिण विस्तार जास्त आहे? विद्यार्थी मित्रांनो, मग तुम्हाला हे माहित पाहिजे की महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार किती आहे आणि महाराष्ट्राचा उत्तर दक्षिण विस्तार किती आहे. तर हा पॉईंट सुद्धा तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो. आपण काय बघतोय? महाराष्ट्राचा भूगोल. त्यामध्ये पहिला टॉपिक आपण बघतोय की महाराष्ट्राची सर्वसाधारण माहिती. म्हणजे आपण ज्या राज्यामध्ये राहतो, बरोबर का? आपण ज्या राज्यामध्ये राहतोय, आपण ज्या राज्यामध्ये वाढलोय, तर त्या राज्याची सर्वसाधारण माहिती आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाची ठरते. आणि तुम्हाला महाराष्ट्राचा भूगोलमधील हा टॉपिक सर्वसाधारण माहिती हा तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा ठरतो. मग चला, मग महाराष्ट्राची काय सांगितलं? दक्षिण उत्तर लांबी. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राची दक्षिण उत्तर लांबी किती सांगितलं? 720 किलोमीटर. म्हणजे महाराष्ट्राची दक्षिण उत्तर लांबी किती विद्यार्थी मित्रांनो? 720 किलोमीटर. विद्यार्थी मित्रांनो, ही लांबी. दक्षिण उत्तर म्हणजे काय? ही लांबी. ओके, ही लांबी म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? दक्षिण उत्तर लांबी. मग ही महाराष्ट्राची दक्षिण उत्तर लांबी किती आहे विद्यार्थी मित्रांनो? महाराष्ट्राची दक्षिण उत्तर लांबी किती आहे? 720 किलोमीटर. मग महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी तुम्हाला माहित पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. तर महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? 800 किलोमीटर. किती आहे? 800 किलोमीटर. म्हणजे तुमचे इथे 2 पॉईंट कव्हर झाले. पहिला पॉईंट कोणता कव्हर झाला विद्यार्थी मित्रांनो? की महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती सांगितलं मी? 800 किलोमीटर. आणि उत्तर दक्षिण लांबी किती सांगितलं विद्यार्थी मित्रांनो? 720 किलोमीटर. याच्यावरून तुम्हाला एक गोष्ट समजली असेल की महाराष्ट्राचा विस्तार कसा जास्त आहे? पूर्व पश्चिम जास्त आहे का उत्तर दक्षिण जास्त आहे? तर महाराष्ट्राचा विस्तार हा पूर्व पश्चिम जास्त आहे विद्यार्थी मित्रांनो. तुमचा हा पॉईंट कव्हर झाला असेल. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्वाचा अजून एक पॉईंट आहे की महाराष्ट्राच्या सर्वसाधारण माहितीमध्ये परीक्षेत विचारला जाणारा, वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्ही पीवायक्यूचं व्यवस्थित अनालिसिस केलं असेल तर तुम्हाला या गोष्टी समजून येणार. तिसरा पॉईंट काय सांगितलं विद्यार्थी मित्रांनो? की समुद्र किनाऱ्याची लांबी. म्हणजे महाराष्ट्र राज्याला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? महाराष्ट्र राज्याला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे विद्यार्थी मित्रांनो? त्याचं उत्तर आहे 720 किलोमीटर. किती सांगितलं? 720 किलोमीटर. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या की महाराष्ट्र राज्याला किती किलोमीटर लांबीचा? 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे विद्यार्थी मित्रांनो. तो समुद्र किनारा म्हणजे हा. ओके, तो समुद्र किनारा म्हणजे हा. म्हणजे महाराष्ट्राला एकूण किती? 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. किती किलोमीटर लांबीचा? 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढे जाऊन तुम्हाला असं सुद्धा विचारू शकतात की महाराष्ट्रातील किती महाराष्ट्रातील किती जिल्ह्यास हा समुद्र किनारा लाभलेला आहे? तर मित्रांनो, लक्षात घ्या, इथे जिल्हे बघा. पहिला पालघर, दुसरा ठाणे, तिसरा रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई शहर, मुंबई उपनगर. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या की महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यास, किती जिल्ह्यास? 7 जिल्ह्यास, महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यास समुद्र किनारा लाभलेला आहे.
त्याचबरोबर पुढे जाऊन याच्यावर अजून एक प्रश्न विद्यार्थी मित्रांनो पडतो की भारतातील सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभणारं राज्य कोणत्या राज्याला विद्यार्थी मित्रांनो? तर त्या राज्याचं नाव आहे गुजरात. गुजरात या राज्याला विद्यार्थी मित्रांनो सर्वात जास्त लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे आणि तो किती? तर गुजरात या राज्यास किती? 1600 किलोमीटर लांबीचा, म्हणजे भारतात सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभणारा राज्य कोणतं? तर गुजरात हे भारतातील सर्वाधिक लांबीचं समुद्रकिनारा लाभणारं राज्य आहे. विद्यार्थी मित्रांनो इथं काय लक्षात ठेवायचं? पहिलं पॉईंट लक्षात ठेवायचं, महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960. विद्यार्थी मित्रांनो पहिला पॉईंट तुमचा क्लिअर झाला असेल. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट सांगितलं, महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ किती? 3,07,713 चौरस किलोमीटर. क्षेत्रफळामध्ये आपलं क्रमांक कितवा? चौथा. सर्वाधिक क्षेत्रफळाचे पहिले 4 राज्य लक्षात ठेवायचं का? तर ते लक्षात ठेवण्याऐवजी रामो नावाचा एक शब्द लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर महाराष्ट्राची लांबी सांगितलं, पूर्व पश्चिम लांबी 800 किलोमीटर, उत्तर दक्षिण लांबी किती? 720 किलोमीटर. महाराष्ट्र राज्याला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलाय? 720. किती जिल्ह्यास लाभलाय? तो 7 जिल्ह्यास लाभलाय. विद्यार्थी मित्रांनो या गोष्टी लक्षात ठेवा. आता पुढे जाऊन आपल्याला विद्यार्थी मित्रांनो अजून एक प्रश्न विचारतात ते की महाराष्ट्राचा समावेश कोणत्या भागात, भारताच्या कोणत्या भागात होतो? पश्चिम भागात. म्हणजे महाराष्ट्राचा समावेश भारताच्या कोणत्या भागात होतो विद्यार्थी मित्रांनो? तर तुमच्या परीक्षेला जर प्रश्न विचारला की महाराष्ट्राचा समावेश भारताच्या कोणत्या भागात होतो, तर त्याचं उत्तर आहे पश्चिम भागात. आय होप तुमचे हे पॉईंट कव्हर झाले असतील तर विद्यार्थी मित्रांनो. मग विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हे माहित पाहिजे की महाराष्ट्र, मी काय सांगितलं, हा महाराष्ट्राचा नकाशा आहे. आता मी सांगितल्याप्रमाणे हे आहे कोकण. विद्यार्थी मित्रांनो कोकण हे माझे महाराष्ट्राला किती? 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. किती राज्य, किती जिल्ह्यास? 7 जिल्ह्यास लाभलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो ह्या पॉईंट आपण कव्हर केलं. विद्यार्थी मित्रांनो तिथं एक आपला एक पॉईंट आलाय कोणता? की महाराष्ट्रात सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा कोणत्या राज्य जिल्ह्यात लाभलेला विद्यार्थी मित्रांनो? तर ते रत्नागिरी या जिल्ह्यात 237 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा त्या जिल्ह्यात लाभलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो आय होप तुमचा हा पॉईंट कव्हर झाला असेल. तर पुढे जाऊन विद्यार्थी मित्रांनो असं आपल्याला विचारतं की महाराष्ट्राच्या शेजारील राज्य, म्हणजे महाराष्ट्राच्या शेजारी कोणते कोणते राज्य आहेत? विद्यार्थी मित्रांनो पहिलं लक्षात ठेवा, महाराष्ट्राच्या वायव्येस गुजरात, दमण, दादरा नगर हवेली हे केंद्रशासित प्रदेश आहेत. वायव्येस कोणतं राज्य सांगितलं? गुजरात हे राज्य आहे. दमण, दादरा नगर हवेली हे राज्य आहेत. हे महाराष्ट्राच्या काय विद्यार्थी मित्रांनो? वायव्येस आहेत. त्याचबरोबर उत्तरेस कोणता आहे? मध्य प्रदेश आणि गुजरात. म्हणजे महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणतं राज्य येतं? तर महाराष्ट्राच्या उत्तरेस ओके कोणतं राज्य येतं? मध्य प्रदेश येतं. त्याचबरोबर गुजरात हे राज्य येतं. ओके, मध्य प्रदेश व गुजरात. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या पूर्वेस आणि ईशान्येस म्हणा कोणतं राज्य येतं? छत्तीसगड हे राज्य येतं. विद्यार्थी मित्रांनो इथे काय लक्षात ठेवायचं की महाराष्ट्राच्या वायव्येस कोणतं राज्य आहे? गुजरात हे राज्य आहे. त्याचबरोबर दमण, दादरा नगर हवेली ही केंद्रशासित प्रदेश आहेत. त्यानंतर काय सांगितलं की महाराष्ट्राच्या उत्तरेस मध्य प्रदेश हे राज्य येतं. आणि मध्य प्रदेश प्लस गुजरात, पूर्वेस छत्तीसगड येतं. आग्नेयेस कोणतं विद्यार्थी मित्रांनो? तेलंगणा येतं. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहित असेल 2014 पूर्वी ओके 2014 पूर्वी महाराष्ट्राच्या आग्नेयेस आंध्र प्रदेश हे राज्य होतं. विद्यार्थी मित्रांनो आणि 2014 मध्ये आंध्र प्रदेश या राज्याचं विभाजन करून तेलंगणा हे राज्य निर्माण करण्यात आलं. त्यामुळं सध्या जर विचारलं तुम्हाला परीक्षेत की महाराष्ट्राच्या आग्नेयेस कोणतं राज्य येतं, तर त्याचं उत्तर काय विद्यार्थी मित्रांनो? तेलंगणा हे राज्य येतं. तेलंगणा या राज्याची राजधानी विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, हैदराबाद ही तेलंगणा या राज्याची राजधानी आहे. मग दक्षिणेस कोणतं राज्य येतं? दक्षिणेस विद्यार्थी मित्रांनो कर्नाटक आणि गोवा. म्हणजे महाराष्ट्राच्या दक्षिणेत कोणतं राज्य आहे? कर्नाटक व गोवा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं पॉईंट, विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहित असेल जनगणना नावाचा एक टॉपिक आहे. जनगणना नावाचा टॉपिक आहे. बरं जनगणना किती वर्षांनी होती? तर जनगणना दर 10 वर्षांनी होते. किती वर्षाने? दर 10 वर्षाने. ओके किती वर्षांनी होते? दर 10 वर्षांनी होते. विद्यार्थी मित्रांनो शेवटची जनगणना कधी झाली होती? 2011 मध्ये शेवटची जनगणना झाली होती. आणि शेवटच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या विद्यार्थी मित्रांनो 11,24,00,000. ओके 11,24,00,000 म्हणजे 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या किती आहे? 11,24,00,000. विद्यार्थी मित्रांनो मग आपल्याला पुढे जाऊन हेही माहित पाहिजे की महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचं राज्य आणि सर्वात कमी लोकसंख्येचं राज्य तुमच्या परीक्षेत आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो प्रश्न लक्षात ठेवा, महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचं राज्य. विद्यार्थी मित्रांनो हिथं थोडं तुम्ही फसू शकताय का? इथं 2 उत्तर येऊ शकतात. प्रश्न परीक्षेत कसा पडलाय त्यानुसार त्याचं उत्तर ठरतं. जर तुम्हाला म्हणलं 2011ची जनगणना, काय म्हणलं? 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचं जिल्हा, तर त्याचं उत्तर असणार विद्यार्थी मित्रांनो ठाणे. आणि तुम्हाला जर परीक्षेत प्रश्न विचारला की सध्या महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा, तर त्याचं उत्तर काय येतं विद्यार्थी मित्रांनो? पुणे. त्याचं उत्तर काय येतंय? पुणे हा महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा आहे. तुम्हाला लक्षात आलं असेल की सध्या विचारलं तर पुणे उत्तर द्यायचं, 2011 विचारलं तर ठाणे. मग आपल्याला तुम्हाला हा पॉईंट कळाला. त्याच्यानंतर मग सर्वात कमी लोकसंख्येचं ओके विद्यार्थी मित्रांनो 2011ची जनगणना जर विचारलं
तर तुम्हाला काय म्हणायचं? ठाणे म्हणायचं. सध्या जर बोललो विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, सध्या जर बोललो तर पुणे. बरोबर. मग सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा सुद्धा माहित पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. तो जिल्हा कोणता आहे? हा सिंधुदुर्ग नावाचा जिल्हा. म्हणजे हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नकाशा आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. हा सिंधुदुर्ग नावाच्या जिल्ह्याचा नकाशा आहे आणि हा सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा आहे. म्हणजे सध्या महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता? सिंधुदुर्ग हा जिल्हा आहे विद्यार्थी मित्रांनो. या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील. हा महाराष्ट्राचा नकाशा आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही पाहू शकताय हा महाराष्ट्राचा नकाशा आहे. ओके. चला मग पुढचा पॉईंट काय? मग राजधानी. महाराष्ट्राची सर्वसाधारण माहिती बघतोय. मग महाराष्ट्राची राजधानी बघत असताना महाराष्ट्राची राजधानी काय विद्यार्थी मित्रांनो? मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. मग उपराजधानी काय? नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचे आणि तुमच्या परीक्षात वारंवार आलेले प्रश्न ते काय की महाराष्ट्रामध्ये लोकसभेचे किती जागा आहेत? महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या किती जागा आहेत? 288 जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो. किती जागा आहेत? 288 जागा आहेत. विधान परिषदेच्या किती जागा आहेत? 78 जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो. किती जागा आहेत? 78 जागा आहेत. त्याच्यानंतर काय? राज्यातील लोकसभेचे मतदारसंघ किती आहेत? 48. त्याच्यानंतर राज्यसभेचे मतदारसंघ किती? 19. या 4 गोष्टी माहित पाहिजे. कोणती? पहिले काय सांगितलं? विधानसभेचे किती किती सदस्य आहेत? 288. विधान परिषदेचे किती सदस्य आहेत? 78. लोकसभेचे किती खासदार आहेत? 48. राज्यसभेचे किती खासदार आहेत? 19. आय होप तुमचा हा पॉईंट कव्हर झाला असेल. मग पुढे जाऊन आपल्याला हेही माहित पाहिजे की महाराष्ट्रातील एकूण जिल्हे, सध्या महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत? 36 विद्यार्थी मित्रांनो. लक्षात घ्या, सध्या महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत? 36 जिल्हे आहेत विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्रातील मग 36वा जिल्हा जर तुम्हाला विचारला असेल तर त्याचं उत्तर काय? पालघर हा महाराष्ट्रातील कितवा विद्यार्थी मित्रांनो? 36वा जिल्हा आहे. मग पालघर या जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली? तर त्याचं उत्तर आहे 2014. पुढे जाऊन हे विचारलं की कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून त्याची निर्मिती झाली? उत्तर काय असणार आहे? ठाणे या जिल्ह्याच्या विभाजनातून त्याची निर्मिती झाली. विद्यार्थी मित्रांनो किती जिल्हे म्हणलं? 36 जिल्हे म्हणलं. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आपल्याला माहित पाहिजे की क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? विद्यार्थी मित्रांनो त्याचं नाव आता चेंज झालंय, अहिल्यानगर झालंय. नाव काय झालंय त्याचं? अहिल्यानगर. म्हणजे अहिल्यानगर हा क्षेत्रफळाच्या दृष्टीनं महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे. तर त्याच्यानंतर महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात लहान जिल्हा कोणता असणार विद्यार्थी मित्रांनो? मुंबई शहर हा सर्वात लहान जिल्हा असणार आहे. त्याचबरोबर पुढे जाऊन तुम्हाला हेही माहित पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कळालं की महाराष्ट्रात जिल्हे किती आहेत? 36. सर्वाधिक क्षेत्रफळ असणारा जिल्हा अहिल्यानगर, सर्वात कमी क्षेत्रफळ असणारा जिल्हा मुंबई शहर. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील जिल्हा परिषद सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. जिल्हे जरी महाराष्ट्रात 36 असतील, काय म्हणलं? जिल्हे जरी महाराष्ट्रात 36 असतील विद्यार्थी मित्रांनो, तर महाराष्ट्रातील जिल्हा परिषद किती आहेत? 34. महाराष्ट्रात किती आहेत जिल्हा परिषद? 34. म्हणजे महाराष्ट्रातील असे कोणते 2 जिल्हे आहेत की जिथं जिल्हा परिषद नाही आहेत? पहिला जिल्हा विद्यार्थी मित्रांनो मुंबई शहर, दुसरा मुंबई उपनगर. म्हणजे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या 2 जिल्ह्यात जिल्हा परिषदा नाहीत. का बरं? कारण की 100% शहरी जिल्हे आहेत विद्यार्थी मित्रांनो. 100% शहरी जिल्हे असल्या कारणानं तिथं जिल्हा परिषदा नाही आहेत विद्यार्थी मित्रांनो. लक्षात घ्या, जिल्हा परिषदा 34, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर याला जिल्हा परिषदा नाही आहेत. ओके विद्यार्थी मित्रांनो. चला मग आपल्याला पुढे जाऊन आपण महाराष्ट्रातील तालुके माहित पाहिजे आपल्याला. ओके, महाराष्ट्रातील तालुके माहित पाहिजे. मग महाराष्ट्रात तालुके किती आहेत विद्यार्थी मित्रांनो? 358 तालुके आहेत. ग्रामपंचायती किती आहेत विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रात? 27,896. ओके, पहिलं काय सांगितलं? तालुके. महाराष्ट्रात सध्या तालुके किती आहेत? 358 तालुके आहेत. ग्रामपंचायती किती आहेत महाराष्ट्रात? तर 27,896. पंचायत समिती किती आहेत विद्यार्थी मित्रांनो? 351. महानगरपालिका विद्यार्थी मित्रांनो +2. सध्या महाराष्ट्रात 29 महानगरपालिका आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि 29वी महानगरपालिका ही जालना महानगरपालिका आहे. कोणती महानगरपालिका आहे? जालना नावाची महानगरपालिका ही महाराष्ट्रातील 29वी महानगरपालिका आहे. विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊन तुम्हाला हे मी सांगू इच्छितो की भारतात सर्वाधिक महानगरपालिका असणारं राज्य सुद्धा आपलं महाराष्ट्र आहे. म्हणजे भारतात सर्वाधिक महानगरपालिका असणारे राज्य, भारतात सर्वाधिक महानगरपालिका असणारे राज्य कोणतं आहे? तर भारतात सर्वाधिक महानगरपालिका असणारं राज्य आपलं महाराष्ट्र आहे विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र हे सर्वाधिक महानगरपालिका असणारं राज्य आहे. पुढे जाऊन आपल्याला नगर परिषदा माहित पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. किती? 241. नगर पंचायती किती आहेत? 126. कटक मंडळे किती आहेत विद्यार्थी मित्रांनो? 7. कटक मंडळे किती म्हणलं? 7. विद्यार्थी मित्रांनो कटक मंडळे हा वेगळा विषय आहे. महाराष्ट्रात सध्या कटक मंडळे किती आहेत? 7. भारतात किती आहेत सध्या? 61 आहेत विद्यार्थी मित्रांनो. पूर्वी 62 होती. काय केलंय? हिमाचल प्रदेशमधील एक कटक मंडळाचं तिथं महानगरपालिकामध्ये रूपांतर करण्यात आलंय. त्यामुळं सध्या महाराष्ट्रातील कटक मंडळ म्हणलं की 7. इथं काय लक्षात ठेवायचं आहे? पहिली गोष्ट तालुके 358, ग्रामपंचायती 27,896, पंचायत समिती 351. सगळ्यात महत्वाचं महानगरपालिका किती? 29. 29वी महानगरपालिका जालना. नगर परिषदा 241, नगरपंचायत 126, कटक मंडळ किती? 7. विद्यार्थी मित्रांनो आय होप तुमचा हा पॉईंट कव्हर झाला असेल. मग पुढचा आपल्याला पॉईंट बघायचा विद्यार्थी मित्रांनो तर महाराष्ट्राची सर्वसाधारण माहिती तुम्हाला कळाली असेल. आता आपण आपला जो महाराष्ट्राचा सर्वसाधारण माहिती म्हणजे महाराष्ट्राच्या भूगोलमधला पहिला जो टॉपिक आहे
तर तो आपण कव्हर केलाय विद्यार्थी मित्रांनो. आता दुसरा टॉपिक चालू होतो विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राची प्राकृतिक रचना. काय सांगितलं? महाराष्ट्राची प्राकृतिक रचना. महाराष्ट्राची प्राकृतिक रचना. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राची प्राकृतिक रचनेचा अभ्यास करत असताना तुम्हाला माहित पाहिजे की महाराष्ट्राचे प्राकृतिक दृष्ट्या किती भाग पडतात. महाराष्ट्राचे प्राकृतिक दृष्ट्या विद्यार्थी मित्रांनो 3 भाग पडतात. किती भाग पडतात? 3 भाग पडतात. पहिलं विद्यार्थी मित्रांनो हे बघा कोकण. कोकण किनारपट्टी हा महाराष्ट्राचा पहिला भाग आहे. दुसरा भाग असतो सह्याद्री म्हणा किंवा त्याला पश्चिम घाट आपण म्हणू शकतो. तिसरा भाग काय असतो? महाराष्ट्र पठार किंवा त्याला दक्कनचा पठार म्हणलं जातं. विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लक्षात येईल कोकण आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा स्लाइड 1 नंबर बनवलेली आहे. कोकण हा पहिला. दुसरं काय सांगितलं विद्यार्थी मित्र? हा सह्याद्री आहे. ओके, हा सह्याद्री आहे, हा कोकण आहे. ओके, आणि हा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पठार आहे. म्हणजे तुम्हाला जर परीक्षेत प्रश्न विचारलं की प्रशासकीय दृष्ट्या प्राकृतिक दृष्ट्या महाराष्ट्राचे किती विभाग पडतात विद्यार्थी मित्रांनो, तर ते 3 विभाग पडतात. विद्यार्थी मित्रांनो आपला एक पॉईंट तिथे राहिलाय सर्व की महाराष्ट्रामध्ये सध्या किती प्रशासकीय विभाग आहेत. महाराष्ट्रामध्ये सध्या किती प्रशासकीय विभाग आहेत विद्यार्थी मित्रांनो? 6 प्रशासकीय विभाग आहेत. थोडं आपण पाठीमागे जाऊ. महाराष्ट्रात सध्या किती विद्यार्थी मित्रांनो? प्रशासकीय विभाग नावाचा आपला एक भाग राहिला होता. प्रशासकीय विभाग नावाचा भाग राहिला होता विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्रात सध्या किती? 6 प्रशासकीय विभाग. विद्यार्थी मित्रांनो हा कोकण हा प्रशासकीय विभाग आहे. ओके, हा कोकण हा 1, हा पुणे प्रशासकीय विभाग हा 2, म्हणजे हा पूर्ण पुणे प्रशासकीय विभाग आहे विद्यार्थी मित्रांनो. लक्षात येतं का तुमच्या? हा पूर्ण पुणे प्रशासकीय विभाग आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हा नाशिक प्रशासकीय विभाग आहे. बघा हा येलो मध्ये जे केलेला आहे पूर्ण हा नाशिक प्रशासकीय विभाग आहे. नाशिक प्रशासकीय विभागामध्ये किती? 5 जिल्हे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर हे छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग आहे विद्यार्थी मित्रांनो. बरोबर का? म्हणजे हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. त्याच्यानंतर अमरावती प्रशासकीय विभाग हा 5वा विद्यार्थी मित्रांनो. आणि त्याच्यानंतर नागपूर प्रशासकीय विभाग हा 6वा. म्हणजे महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग आहेत? 6 प्रशासकीय विभाग आहेत. आय होप तुमचा हा पॉईंट कव्हर झाला असेल. मग तुम्हाला काय सांगितलं? प्राकृतिक विभाग किती? 3. पहिलं कोकण, दुसरं सह्याद्री किंवा त्याला पश्चिम घाट सुद्धा आपण म्हणू शकतो, आणि तिसरं कोणतं सांगितलं आपलं? तिसरं महाराष्ट्र पठार. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो आता आपण एक एक बघू. मग पहिला बघत असताना आपल्याला कोकण किनारपट्टी बघायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. मी यापूर्वीच महाराष्ट्राच्या सर्वसाधारण माहिती सांगत असताना तुम्हाला एक गोष्ट सांगितलंय की महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलाय? 720. किती किलोमीटर लांबीचा? 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. किती? 720. किती जिल्ह्यास? 7 जिल्ह्यास तो 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला विद्यार्थी मित्रांनो हा कोकण आहे. ओके, हा कोकण आहे. बघा हा किनारपट्टी आहे, कोकण किनारपट्टी. किती सांगितलं? 720 किलोमीटर लांबीची. किती? 720 किलोमीटर लांबीची ही कोकण किनारपट्टी आहे विद्यार्थी मित्रांनो. किती जिल्ह्यात लाभली आहे? 7 जिल्ह्यास. ओके, 7 जिल्ह्यास. भारतामध्ये हेही सांगितलं तुम्ही तुम्हाला की भारतामध्ये सर्वाधिक लांबीचा समुद्र किनारा लाभणार राज्य गुजरात. गुजरातला किती? 1600. गुजरात या राज्यास किती किलोमीटर लांबीची? 1600 या किलोमीटर लांबीची समुद्र किनारा लाभलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर आपल्याला काय? स्थान. मग कोकण किनारपट्टीचं स्थान विद्यार्थी मित्रांनो, एका बाजूला अरबी समुद्र आणि दुसऱ्या बाजूला सह्याद्री पर्वत. ओके, एका बाजूला अरबी समुद्र. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, कोकण हा येतो विद्यार्थी मित्रांनो. कोकण हा बघा, हा येतो कोकण, पूर्ण कोकण. बघा विद्यार्थी मित्रांनो एका बाजूला हा कोकण येतो. ओके विद्यार्थी मित्रांनो, एका बाजूला हा अरबी समुद्र. बघा हा अरबी समुद्र, एका बाजूला हा अरबी समुद्र आहे आणि दुसऱ्या बाजूला हा सह्याद्री येतो विद्यार्थी मित्रांनो. इथं दुसऱ्या बाजूला सह्याद्री, या पट्ट्यात सह्याद्री येतो. म्हणजे काय? अरबी समुद्र, ओके, अरबी समुद्र व सह्याद्री पर्वत. सह्याद्री पर्वत, अरबी समुद्र, लक्षात घ्या, अरबी समुद्र आणि सह्याद्री पर्वत यांच्या दरम्यानचा जो भाग आहे त्याला आपण काय म्हणू शकतो? कोकण म्हणू शकतो विद्यार्थी मित्रांनो. हा आहे कोकण. ओके, तुम्हाला दाखवत असेल म्हणजे नकाशामध्ये तुम्ही व्यवस्थित बघू शकता की कोकण कुठे आहे विद्यार्थी मित्रांनो. हे अरबी समुद्र आहे आणि इकडे सह्याद्री पर्वत आहे. यांच्या दरम्यानचा जो भाग आहे, लक्षात येतं का तुम्हाला? या अरबी समुद्र आणि हा अरबी समुद्र आणि हा सह्याद्री पर्वत यांच्या दरम्यानचा जो भाग आहे त्याला आपण कोकण म्हणू शकतो. कोकणात किती जिल्हे आहेत? 1 2 3 4 5 6 आणि 7. कोकणात किती? 7 जिल्हे आहेत विद्यार्थी मित्रांनो. तुमचा तो पॉईंट तिथे कव्हर झाला असेल. मग आपल्याला हे माहित पाहिजे की कोकणाचा स्थान आपल्याला कळलं. एका बाजूला अरबी समुद्र, दुसऱ्या बाजूला सह्याद्री पर्वत. तर त्याच्यानंतर पुढे जाऊन आपल्याला हे माहित पाहिजे की कोकणाचा विस्तार म्हणजे उत्तरेस काय विद्यार्थी मित्रांनो? उत्तरेस विस्तार आहे दमणगंगा नदीचे खोरे आणि दक्षिणेस विस्तार आहे तेरखोल. म्हणजे उत्तरेला दमणगंगा नदीचे खोरे, दक्षिणेस तेरखोल नदीचे खोरे, तिथं कोकण आहे विद्यार्थी मित्रांनो. कोकण ही कोणती किनारपट्टी आहे? रिया प्रकारची किनारपट्टी आहे विद्यार्थी मित्रांनो. अरुंद आहे ती. कोकण ही किनारपट्टी कोणत्या प्रकारची आहे? तुम्हाला परीक्षेत जर प्रश्न विचारला तर कोकण ही किनारपट्टी कोणत्या प्रकारची आहे तर तुम्ही उत्तर काय देणार?
रिया प्रकारची आहे. रिया प्रकारची म्हणजे ती अरुंद अशी किनारपट्टी आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला सांगितलं होतं की कोकण किनारपट्टीला किती म्हणजे महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे? 720. विद्यार्थी मित्रांनो किती किलोमीटर लांबीचा? 720. म्हणजे महाराष्ट्रातील समुद्र किनारपट्टीची लांबी म्हणा किंवा कोकण किनारपट्टीची लांबी किती? 720. रुंदी किती विद्यार्थी मित्रांनो? 30 ते 60. विद्यार्थी मित्रांनो इथं तुमच्या लक्षात आलं असेल की कोकण किनारपट्टीची रुंदी सर्वत्र समान आहे का? नाही. सर्वत्र समान नाही. कोकण किनारपट्टीची रुंदी काय सांगितलं? कोकण किनारपट्टीची रुंदी सर्वत्र समान आहे का? तर त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो कोकण किनारपट्टीची रुंदी सर्वत्र समान नाही, तर ती कमी जास्त आहे. कमीत कमी किती आहे ती? 30. जास्तीत जास्त 60 किलोमीटर पर्यंत आहे विद्यार्थी मित्रांनो. मग नंतर आपल्याला हे माहित पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, मग कोकण किनारपट्टीचे क्षेत्रफळ 30,394. किती? 30,394 चौरस किलोमीटर विद्यार्थी मित्रांनो एवढं कोकण किनारपट्टीचं क्षेत्रफळ आहे. किती जिल्हे आहेत? 7 जिल्हे आहेत. तुमचा हा पॉईंट कव्हर झाला असेल. विद्यार्थी मित्रांनो बघा मी सांगितल्याप्रमाणे हे अरबी समुद्र आहे आणि इथं असं सह्याद्री पर्वत येतं आणि ह्यांच्या दरम्यानचा जो भाग आहे अरबी समुद्र आणि सह्याद्री पर्वताच्या दरम्यानचा हा जो भाग आहे विद्यार्थी मित्रांनो, कोणता भाग? हा भाग. याला काय म्हणायचं? याला म्हणायचं कोकण विद्यार्थी मित्रांनो. याला काय म्हणायचं? कोकण. कोकणात किती जिल्हे आहेत? 7 जिल्हे आहेत. कोकण किनारपट्टीची लांबी 720. आय होप तुमचा हा पॉईंट कव्हर झाला असेल. दुसरं पर्वत विद्यार्थी मित्रांनो तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं, म्हणजे तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं एक प्राकृतिक म्हणजे काय? सह्याद्री पर्वत म्हणा किंवा पश्चिम घाट. विद्यार्थी मित्रांनो पश्चिम घाट आणि सह्याद्री पर्वत हे वेगवेगळे आहेत का? तर त्याचं उत्तर आहे सह्याद्री पर्वत आणि पश्चिम घाट हे वेगवेगळे नसून ते दोन्ही काय? एकच आहेत. म्हणजे पश्चिम घाट विद्यार्थी मित्रांनो हा 4 ते 5 राज्यामध्ये पसरला आहे. पश्चिम घाटामधील महाराष्ट्रातील जो भाग आहे त्याला काय म्हणतो आपण विद्यार्थी मित्रांनो? सह्याद्री. पश्चिम घाटातील महाराष्ट्रातील जो भाग आहे तर त्याला काय म्हणायचं? सह्याद्री. विद्यार्थी मित्रांनो मग या सह्याद्रीचे स्थान कुठे विद्यार्थी मित्रांनो? म्हणजे सह्याद्री होय. सह्याद्रीचे स्थान दक्खन पठाराच्या पश्चिमेकडील न खचलेला भाग म्हणजे सह्याद्री. म्हणजे दक्खन पठाराच्या पश्चिमेकडील न खचलेला भाग म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? सह्याद्री. ओके ओके. त्याच्यानंतर हा पॉईंट विद्यार्थी मित्रांनो सह्याद्री हा प्राचीन पर्वत असून काय म्हणलं? प्राचीन पर्वत असून सह्याद्रीची विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच ठिकाणी काय झालेली आहे? झीज झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो. वेगवेगळ्या मानवी कारणामुळे तुम्हाला माहित असेल की वेगवेगळ्या मानवी कारणामुळे सह्याद्री पर्वताची मोठ्या प्रमाणात झीज झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके. तुम्ही इथं काय लक्षात ठेवायचं की पश्चिम घाट आणि सह्याद्री मधला फरक म्हणजे काय? पश्चिम घाट मधील महाराष्ट्राचा जो भाग आहे त्याला आपण सह्याद्री म्हणायचं. ओके. त्याच्यानंतर काय सांगितलं तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो? सह्याद्री हा एक प्राचीन पर्वत आहे विद्यार्थी मित्रांनो, एक प्राचीन पर्वत आहे आणि सह्याद्री पर्वताची बऱ्याच ठिकाणी काय झालंय? वेगवेगळ्या मानवी अतिक्रमणामुळे सह्याद्री पर्वताची वेगवेगळ्या मानवी अतिक्रमणामुळे विद्यार्थी मित्रांनो झीज झालेली आहे. आय होप तुमचा हा पॉईंट कव्हर झाला असेल. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पुढे जाऊन सह्याद्रीतील शिखर, घाट, डोंगर तर ह्या गोष्टी सुद्धा बघायच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो. आपण बघू ते कुठे दिले स्लाइड. एकच हा विद्यार्थी मित्रांनो मग सह्याद्री पर्वतातील प्रमुख घाट बघायचे विद्यार्थी मित्रांनो. सह्याद्री पर्वतातील प्रमुख घाट विद्यार्थी मित्रांनो तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा हा भाग आहे. कोणता भाग? हा भाग. सह्याद्री पर्वतातील प्रमुख घाटे म्हणजे अशी कोणतीही परीक्षा नाही विद्यार्थी मित्रांनो की याच्यावर प्रश्न नसतो. तुम्हाला महाराष्ट्राच्या भूगोलाचा अभ्यास करत असताना महत्वाचा एक प्राधान्यक्रम ठरवायचा विद्यार्थी मित्रांनो. काय ठरवायचं तुम्ही? प्राधान्यक्रम ठरवायचं. पहिला कशाचा अभ्यास करायचं की महाराष्ट्राची सर्वसाधारण माहितीचा अभ्यास करायचं. त्यानंतर तुम्हाला महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग त्यामध्ये सह्याद्री पर्वताचा तुम्हाला अभ्यास करायचा विद्यार्थी मित्रांनो. कशाचा अभ्यास करायचा आहे? सह्याद्री या पर्वताचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. सह्याद्री पर्वताचा अभ्यास करत असताना विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय? घाट बघायचा आहे विद्यार्थी मित्र. घाट म्हणजे काय की घाट म्हणजे काय? दोन शहरादरम्यानचा जो भाग असतो, समजा दोन शहराला जोडणारा जो भाग असतो तो एखाद्या डोंगरातून जर गेला असेल तर विद्यार्थी मित्रांनो त्या डोंगरातून जो रस्ता बनवला जातो त्या रस्त्यालाच काय म्हणतात? घाट म्हणतात. मग आपल्याला माहित पाहिजे थळघाट किंवा कसारा घाट विद्यार्थी मित्र अत्यंत महत्वाचं मुंबई आणि नाशिक दरम्यान आहे. लक्षात घ्या तुमच्या परीक्षेला थळ किंवा कसारा नावाचा घाट आहे. कोणत्या दोन शहरादरम्यान आहे? एक आहे मुंबई, दुसरं नाशिक. थळ किंवा कसारा घाट मुंबई आणि नाशिकला जोडतो. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो माळशेज घाट ठाणे, अहिल्यानगर. ओके. ठाणे आणि अहिल्यानगरला जोडतो. कोणता घाट? माळशेज घाट. लक्षात घ्या बोरघाट सगळ्यात महत्वाचं मुंबई आणि पुणेला जोडतो. बोरघाट कोणत्या दोन शहरांना जोडतो? तर मुंबई व पुणे. मुंबई आणि पुणे या दोन शहरांना जोडतो. त्याच्यानंतर वरंधा घाट विद्यार्थी मित्रांनो भोर महाड दरम्यान कोणता घाट आहे? वरंधा घाट. इथं पहिलं घाट काय सांगितलं? थळघाट किंवा कसारा घाट मुंबई नाशिकला जोडतो. दुसरा घाट काय सांगितलं? माळशेज घाट ठाणे आणि अहिल्यानगरला जोडतो. बोरघाट विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं मुंबई पुणेला जोडतो. वरंधा घाट भोर महाडला जोडतो आणि खंबाटकी घाट म्हणा किंवा कात्रजचा घाट म्हणा विद्यार्थी मित्रांनो
खंबाटकी घाट म्हणा किंवा कात्रजचा घाट म्हणा, पुणे साताऱ्याला जोडतो. खंबाटकी घाट लक्षात घ्या, अत्यंत महत्वाचं परीक्षेत विचारलं जातं. खंबाटकी म्हणा किंवा कात्रज म्हणा. विद्यार्थी मित्रांनो इथं दोन गोष्टी लक्षात ठेवा. खंबाटकी घाट हा वेगळा आणि कात्रजचा घाट हा वेगळा. खंबाटकी आणि कात्रजचा घाट हे दोन्ही वेगवेगळे जरी घाट असतील विद्यार्थी मित्रांनो, तर ते पुणे आणि साताऱ्याला जोडण्याचं काम करतात. त्यानंतर पसरणी घाट विद्यार्थी मित्रांनो, पसरणी म्हणजे काय? वाई पाचगणी म्हणा किंवा वाई महाबळेश्वर म्हणा. विद्यार्थी मित्रांनो इथं पसरणी घाट कसं लक्षात ठेवायचं तुम्हाला सांगतो. लक्षात घ्या, इथं पहिलं शब्द काय? प, पसरणीचं. तेच प पुढे घेऊन जायचं पाचगणीचं. तेच प पुढे कशाचं होतं विद्यार्थी मित्रांनो? पाचगणीचं. म्हणजे पसरणी घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो? वाई महाबळेश्वर म्हणा किंवा वाई पाचगणी. आंबेनळी घाट विद्यार्थी मित्रांनो महाबळेश्वर महाडला जोडतो. कुंभारली घाट कराड चिपळूणला जोडतो. आंबा घाट कोल्हापूर रत्नागिरीला जोडतो. विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला आंबे खायचे असेल तर कुठे जावं लागेल? रत्नागिरीला जावं लागेल. का? रत्नागिरीचे हापूस आंबे प्रसिद्ध आहेत. ओके, त्यामुळे लक्षात घ्या, आंबा घाट म्हणलं की लक्षात ठेवायचं रत्नागिरीचे हापूस आंबे प्रसिद्ध. फोंडा घाट विद्यार्थी मित्रांनो कुठं? कोल्हापूर पणजी. इथं फ दिसतंय विद्यार्थी मित्रांनो, इथं प दिसतंय, लक्षात ठेवा. फोंडा घाट मध्ये मला समजतं का? फोंडामध्ये फ दिसतंय आणि पणजीमध्ये प दिसतंय. म्हणजे रायमिंग आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ते मॅच करण्याचा प्रयत्न करा. हनुमंते घाट परीक्षेत विचारलेला कोल्हापूर कुडाळ. विद्यार्थी मित्रांनो आंबोली घाट विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहित आहे बेळगाव आणि सावंतवाडी. आणि आंबोली विद्यार्थी मित्रांनो तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं. आंबोली हे तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं. का? की आंबोली हे एक थंड हवेचे ठिकाण आहे. ओके, आंबोली हे काय? थंड हवेचे ठिकाण आहे. त्याचबरोबर आंबोली हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे. पहिलं सांगितलं थंड हवेचे ठिकाण आहे, दुसरं सांगितलं सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते आहे? आंबोली. विद्यार्थी मित्रांनो आंबोली येतं कुठं? सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतं. विद्यार्थी मित्रांनो आय होप तुमचा हा घाटाचा पॉईंट कव्हर झाला असेल. विद्यार्थी मित्रांनो हे बघा विद्यार्थी मित्रांनो असं असतं घाट. ओके, असं असतं घाट. ओके, ओके, एक मिनिट. विद्यार्थी मित्रांनो हे घाट असं असतात. ओके, हे असं असतं घाट. हे घाट असं असतं विद्यार्थी मित्रांनो, वेगवेगळ्या डोंगर रांगेतून गेलेला असतं. विद्यार्थी मित्रांनो ह्या घाट महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रकारचे घाट आहेत. आय होप तुमचा तो पॉईंट कव्हर झाला असेल. विद्यार्थी मित्रांनो चला मग आपण काय बघितलं? पहिलं बघितलं ओके सह्याद्री बघितलं, बरोबर का? मग विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊन आपल्याला हे माहित पाहिजे की सह्याद्री पर्वताची पश्चिम घाटाची एकूण लांबी किती? 1600 किलोमीटर. किती? 1600 किलोमीटर ही पश्चिम घाटाची एकूण लांबी. आणि पश्चिम घाटाचा महाराष्ट्रातला भाग काय म्हणून ओळखला जातो? सह्याद्री. आणि त्याची लांबी किती? 640. पश्चिम घाटाचा महाराष्ट्रातील भाग हा सह्याद्री म्हणून ओळखला जातो. आणि त्याची लांबी किती सांगितलं विद्यार्थी मित्रांनो? त्याची लांबी सांगितलं 640 किलोमीटर. विद्यार्थी मित्रांनो चला मग आता पुढचा भाग बघूयात विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्राकृतिक विभाग आहे आपला महाराष्ट्र पठार किंवा दक्खनचा पठार. विद्यार्थी मित्रांनो आपण काय करतोय? मॅरेथॉन लेक्चर सिरीज आणणार आहे भूगोलाची. विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही पुढचा भाग काय? महाराष्ट्र पठार किंवा दक्खनचा पठार. मग दक्खनचा पठार. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहित असेल आपण महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग किती बघितलं? 3 प्राकृतिक विभाग बघितलं. पहिलं कोणतं बघितलं? पहिलं बघितलं कोकण, दुसरं बघितलं सह्याद्री आणि तिसरं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय? महाराष्ट्र पठार. विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राचा किती टक्के भाग? 90% भाग. किती टक्के भाग? महाराष्ट्राचा 90% भाग कशाने व्यापलेला आहे? तो महाराष्ट्र पठाराने व्यापलेला आहे. महाराष्ट्र पठाराने व्यापलेला आहे. किती टक्के भाग? 90% भाग. मग महाराष्ट्र पठाराची लांबी तुम्हाला माहित पाहिजे. पूर्व पश्चिम लांबी विद्यार्थी मित्रांनो अनेक परीक्षेला विचारलंय 750 किलोमीटर. काय सांगितलं? महाराष्ट्र पठार महाराष्ट्राचा किती टक्के भाग महाराष्ट्र पठाराने व्यापलेला आहे? तर महाराष्ट्राचा 90% भाग हा महाराष्ट्र पठाराने व्यापलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊन सांगितलं महाराष्ट्र पठाराची लांबी किती? 750 किलोमीटर. लांबी किती? पूर्व पश्चिम लांबी 750. उत्तर दक्षिण लांबी किती? 700 किलोमीटर. विद्यार्थी मित्रांनो त्याचबरोबर महाराष्ट्र पठाराची विद्यार्थी मित्रांनो सरासरी उंची किती? 450 मीटर. महाराष्ट्र पठाराची सरासरी उंची किती विद्यार्थी मित्रांनो? 450 मीटर. आय होप तुमचा हा पॉईंट कव्हर झाला असेल. पुढे जाऊन विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हे बघायचं आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय सांगितलं? हा भाग आहे कोकण. ओके हा भाग येतो कोकण. असं कोकणाला लागून इथं सह्याद्री येतं विद्यार्थी मित्रांनो. बाकीचा हा जो भाग आहे विद्यार्थी मित्रांनो हा सगळा भाग विद्यार्थी मित्रांनो याला म्हणायचं महाराष्ट्र पठार. याला काय म्हणायचं? महाराष्ट्र पठार. ओके महाराष्ट्र पठार याला म्हणतो. महाराष्ट्र पठाराचा किती? 90% महाराष्ट्राचा 90% भाग हा महाराष्ट्र पठाराने व्यापलेला आहे. ओके त्याचबरोबर मग विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हे माहित पाहिजे बघा ही महाराष्ट्र पठाराची आकृती आहे. महाराष्ट्र पठार आहे.
महाराष्ट्र पठाराची निर्मिती बघायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र पठाराची निर्मिती काय? ज्वालामुखीच्या उद्रेकातून. कशाच्या उद्रेकातून? ज्वालामुखीच्या उद्रेकातून झालेली आहे. ओके, ज्वालामुखी उद्रेकातून महाराष्ट्र पठाराची निर्मिती झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर महाराष्ट्र पठारावर आढळणारा खडक विद्यार्थी मित्रांनो अग्निजन्य खडक, त्याला काय म्हणतो आपण? बेसाल्ट नावाचा खडक सुद्धा म्हणू शकतो. बेसाल्ट खडक म्हणू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या परीक्षेला विचारलेला प्रश्न, अनेक परीक्षेला विचारलेला प्रश्न की महाराष्ट्र पठारावर आढळणारा खडक, महाराष्ट्र पठारावर आढळणारा खडक कोणता? बेसाल्ट खडक म्हणा किंवा अग्निजन्य खडक. महाराष्ट्र पठारावर बेसाल्ट किंवा अग्निजन्य खडक हा मोठ्या प्रमाणात आढळतो विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशामुळे म्हणलं? ज्वालामुखीच्या उद्रेकातून महाराष्ट्र पठाराची निर्मिती झालेली आहे. आणि महाराष्ट्र पठारावर कोणत्या प्रकारचा खडक आढळतो असं जर प्रश्न विचारला तर अग्निजन्य खडक किंवा बेसाल्ट खडक हे त्याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो आपण पुढे काय बघणार आहेत? ओके, पुढे काय बघणार आहे विद्यार्थी मित्रांनो? महाराष्ट्रातील अभयारण्य. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील अभयारण्य म्हणा, ओके, महाराष्ट्रातील अभयारण्य म्हणा किंवा राष्ट्रीय उद्याने. महाराष्ट्रातील अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्याने, महाराष्ट्रातील अभयारण्य त्याचबरोबर राष्ट्रीय उद्याने. पहिल्यांदा आपण काय बघणार आहे? महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने. ओके, महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने बघत असताना विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी त्या दिवशी सांगितलं होतं की महाराष्ट्रात एकूण किती? 6 राष्ट्रीय उद्यान आहेत. सध्या किती महाराष्ट्रात 6 राष्ट्रीय उद्यान आहेत विद्यार्थी मित्रांनो. पहिलं ताडोबा राष्ट्रीय उद्यान कुठे येतं? ते चंद्रपूर जिल्ह्यात येतं. विद्यार्थी मित्रांनो, इथं तुम्हाला एक गोष्ट लक्षात पाहिजे की ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रातील पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे. कितवं राष्ट्रीय उद्यान आहे? पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे. त्याची स्थापना कधी? 1955. म्हणजे महाराष्ट्रातील पहिलं राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे? ताडोबा हे महाराष्ट्रातील पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे. आणि ताडोबा राष्ट्रीय उद्यान येतं कुठं? चंद्रपूर या जिल्ह्यात. मग महाराष्ट्रातील दुसरं राष्ट्रीय उद्यान विद्यार्थी मित्रांनो नवेगाव राष्ट्रीय उद्यान. नवेगाव राष्ट्रीय उद्यान कुठे येतं विद्यार्थी मित्रांनो? हे गोंदिया जिल्ह्यात येतं. कोणत्या जिल्ह्यात येतं? गोंदिया नावाच्या जिल्ह्यात येतं विद्यार्थी मित्रांनो. नवेगाव राष्ट्रीय उद्यान येतं कुठं? गोंदिया जिल्ह्यात. त्याचबरोबर तिसरं राष्ट्रीय उद्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबई उपनगर जिल्ह्यात येतं विद्यार्थी मित्रांनो. कुठे येतं? मुंबई उपनगर जिल्ह्यात येतं नवेगाव राष्ट्रीय उद्यान. त्याच्यानंतर पेंच राष्ट्रीय उद्यान विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं येतं कुठं? मध्य प्रदेश नागपूर या राज्यात येतं. त्याच्यानंतर मेळघाट राष्ट्रीय उद्यान अत्यंत महत्वाचं अमरावती या जिल्ह्यात येतं. आणि मेळघाट राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे. इथं काय लक्षात ठेवायचं? महाराष्ट्रातील पहिलं राष्ट्रीय उद्यान ताडोबा राष्ट्रीय उद्यान, स्थापना 1955. कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते चंद्रपूर नावाच्या जिल्ह्यात आहे. दुसरं राष्ट्रीय उद्यान काय सांगितलं? नवेगाव राष्ट्रीय उद्यान येतं कुठं? ते गोंदिया जिल्ह्यात येतं. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई उपनगर या जिल्ह्यात येतं विद्यार्थी मित्रांनो. लक्षात घ्या. पेंच राष्ट्रीय उद्यान येतं नागपूर या जिल्ह्यात. आणि मेळघाट राष्ट्रीय उद्यान येतं अमरावती या जिल्ह्यात. आणि मेळघाट राष्ट्रीय उद्यान विद्यार्थी मित्रांनो आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं का? महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान. त्याचबरोबर चांदोली राष्ट्रीय उद्यान येतं कुठं? सांगली, सातारा, कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो हे 4 जिल्ह्यात येतं. काय सांगितलं? चांदोली राष्ट्रीय उद्यान हे एकूण किती? 4 जिल्ह्यात येतं. त्याचे 4 जिल्हे कोणते? सांगली, सातारा, कोल्हापूर आणि रायगड. सांगली, सातारा, कोल्हापूर आणि रायगड या 4 जिल्ह्यात येतं. विद्यार्थी मित्रांनो इथं तुम्हाला एक गोष्ट लक्षात आला असेल की महाराष्ट्रात एकूण सध्या किती? 6 राष्ट्रीय उद्यान आहेत. 6 राष्ट्रीय उद्यानापैकी 4 राष्ट्रीय उद्यान हे विदर्भात आहेत. लक्षात येतं का तुम्हाला? 6 राष्ट्रीय उद्यान आहेत. 6 पैकी किती? 4 राष्ट्रीय उद्यान हे कुठे आहेत? विदर्भात आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि त्याच्यानंतर एक राष्ट्रीय उद्यान येतं ते कोकणात येतं. कोणतं? संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. आणि एक राष्ट्रीय उद्यान येतं विद्यार्थी मित्रांनो ते येतं पश्चिम महाराष्ट्रात. तुम्हाला इथं लक्षात येत असेल की मराठवाडा म्हणा, खानदेश म्हणा या 2 भागात एकही राष्ट्रीय उद्यान आता सध्या नाही आहे. आय होप तुमचा हा पॉईंट कव्हर झाला असेल विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर आपण विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील महत्वाची अभयारण्य बघणार आहे. पहिलं काय बघणार आहे? भीमाशंकर अभयारण्य. आतापर्यंत आपण राष्ट्रीय उद्याने क्लिअर केलं विद्यार्थी मित्रांनो 6. त्याच्या पुढचा पॉईंट काय? अभयारण्य. अभयारण्याचा अभ्यास करताना भीमाशंकर अभयारण्य कुठे येतं? कोणत्या जिल्ह्यात येतं? पुणे जिल्ह्यात येतं. आणि तुम्हाला परीक्षेत पुढे जाऊन हा प्रश्न विचारला जातो विद्यार्थी मित्रांनो भीमाशंकर अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? शेकरू. तुम्हाला माहिती असेल महाराष्ट्राचा राज्य प्राणी. ओके, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोण आहे? महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे शेकरू. आणि महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू आहे. आणि शेकरू या राज्य प्राण्यासाठी भीमाशंकर या अभयारण्य फेमस आहे. आणि भीमाशंकर अभयारण्य येतं पुणे जिल्ह्यात. दुसरं अभयारण्य कोणतं विद्यार्थी मित्रांनो? दुसरं अभयारण्य विद्यार्थी मित्रांनो राधानगरी अभयारण्य येतं कुठं? कोल्हापूर जिल्ह्यात. राधानगरी हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात येतं? कोल्हापूर जिल्ह्यात. कशासाठी प्रसिद्ध आहे विद्यार्थी मित्रांनो? गव्यांसाठी प्रसिद्ध आहे. कशासाठी प्रसिद्ध आहे? गव्यांसाठी प्रसिद्ध आहे. आणि याच राधानगरी अभयारण्याला बायसन अभयारण्य सुद्धा म्हणतात विद्यार्थी मित्रांनो. अनेक परीक्षेत पडलेला प्रश्न. कोणता अभयारण्य? बायसन नावाचा अभयारण्य. ह्या राधानगरी अभयारण्याची स्थापना छत्रपती शाहू महाराज यांनी केलेली आहे. कुठल्या जिल्ह्यात आहे? कोल्हापूर. दुसरं कर्नाळा पक्षी अभयारण्य कुठे येतं? रायगड जिल्ह्यात येतं. विद्यार्थी मित्रांनो कर्नाळा हे महाराष्ट्रातील पहिलं पक्षी अभयारण्य आहे. पहिलं पक्षी अभयारण्य आहे कोणतं? कर्नाळा.
त्याच्यानंतर सागरेश्वर अत्यंत महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो येतं कुठं? सांगली जिल्ह्यात. आणि सागरेश्वर या अभयारण्याचे वैशिष्ट्य जर सांगायचं म्हणलं की पहिलं मानव निर्मित अभयारण्य आहे. पहिलं मानव निर्मित अभयारण्य. तुमच्या परीक्षेत प्रश्न आलाय की महाराष्ट्रातील पहिलं मानव निर्मित अभयारण्य कोणतं? तर सागरेश्वर नावाचं अभयारण्य विद्यार्थी मित्रांनो ते येतं कुठं? सांगली या जिल्ह्यात येतं. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो गुगामल नावाचं राष्ट्रीय उद्यान नसून तर विद्यार्थी मित्रांनो ते अभयारण्य आहे. ओके, अभयारण्य आहे ते. त्याला त्याचं गुगामल म्हणजे आपण मेळघाट नावाचं जे राष्ट्रीय उद्यान बघितलं होतं, मेळघाट राष्ट्रीय उद्यानाचं दुसरं नाव काय? गुगामल अभयारण्य सुद्धा त्याला म्हणतात विद्यार्थी मित्रांनो. आणि ते कुठल्या जिल्ह्यात येतं? तर ते येतं अमरावती नावाच्या जिल्ह्यात. कुठल्या जिल्ह्यात? अमरावती या जिल्ह्यात ते येतं. त्याच्यानंतर लोणार सगळ्यात महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्वाचं लोणार. विद्यार्थी मित्रांनो तुमच्या परीक्षेत नुकतंच झालेले जे कारागृहाचं पेपर आहे त्यामध्ये आलं होतं की लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात अस्तित्वात आहे? विद्यार्थी मित्रांनो तुमच्या परीक्षेला हमखास येणारा प्रश्न कोणता? लोणार अभयारण्य म्हणा किंवा लोणार अभयारण्य म्हणा किंवा लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात येतं? तर त्याचं काय उत्तर विद्यार्थी मित्रांनो? बुलढाणा या जिल्ह्यात येतं. ओके, मग विद्यार्थी मित्रांनो आपण काय बघितलं? महाराष्ट्रातील महत्वाची जे वारंवार परीक्षेला येतात तशा राष्ट्रीय उद्यान बघितलं, अभयारण्य बघितलं. आता त्याच्या पुढे जाऊन विद्यार्थी मित्रांनो व्याघ्र प्रकल्प नावाचा एक संकल्पना बघणार आहे. काय? व्याघ्र प्रकल्प नावाची एक संकल्पना आहे. महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प. तुम्हाला माहित असेल विद्यार्थी मित्रांनो प्रोजेक्ट टायगर. काय म्हणलं? प्रोजेक्ट टायगर म्हणा किंवा व्याघ्र प्रकल्प म्हणा, त्यालाच आपण व्याघ्र प्रकल्प सुद्धा म्हणू शकतो. प्रोजेक्ट टायगरला सुरुवात विद्यार्थी मित्रांनो 1973 मध्ये. 1973 मध्ये प्रोजेक्ट टायगरला का सुरुवात झाली? तर त्याच्या मागचं कारण होतं की भारतातील वाघाची संख्या दिवसेंदिवस कमी होत होती आणि हे सरकारसाठी काय होतं? चिंतेची बाब होती. कुणासाठी? सरकारसाठी ही काय होती? चिंतेची बाब होती. त्यावर सरकारने तोडगा म्हणून व्याघ्र प्रकल्प नावाची एक संकल्पना आणली होती विद्यार्थी मित्रांनो. व्याघ्र प्रकल्प नावाची संकल्पना आणण्याचं श्रेय कुणाला जातं? कैलास सांकला. काय सांगितलं मी? कैलास सांकला यांना व्याघ्र प्रकल्प आणण्याची. व्याघ्र प्रकल्पाचे जनक कोण म्हणलं जातं विद्यार्थी मित्रांनो? इथे बघा, व्याघ्र प्रकल्पाचे जनक कैलास सांकला. यांचं नाव काय? कैलास सांकला यांना काय म्हणलं जातं? व्याघ्र प्रकल्पाचे जनक म्हणलं जातं. विद्यार्थी मित्रांनो इथं काय लक्षात ठेवायचं की प्रोजेक्ट टायगर सुरुवात कधी? 1973. काय सुरुवात? 1973. प्रोजेक्ट टायगर किंवा व्याघ्र प्रकल्पाचे जनक कैलास सांकला. व्याघ्र प्रकल्पाला सुरुवात करण्यास कारण दिवसेंदिवस कमी होणारी वाघांची संख्या, त्यावर तोडगा म्हणून सुरुवात झाली विद्यार्थी मित्रांनो. त्याच्या अगोदर एक पॉईंट लक्षात ठेवा की 1972 पर्यंत सिंह हा भारताचा काय होता? राष्ट्रीय प्राणी होता. सिंह हा भारताचा राष्ट्रीय प्राणी होता. विद्यार्थी मित्रांनो हे टायगर आहे, बघितलं की भीती वाटते. ओके, 1972 पर्यंत सिंह हा भारताचा राष्ट्रीय प्राणी होता आणि 1972 मध्ये सिंहाचा राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा काढून घेऊन तो वाघाला देण्यात आला होता विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळं 1972 पासून लक्षात घ्या, वाघ हा काय म्हणलं? वाघ 1972 पासून वाघ हा आपला काय? राष्ट्रीय प्राणी आहे. मग व्याघ्र प्रकल्पाचे जनक काय सांगितलं? कैलास सांकला. सुरुवात 1973. बरोबर का? मग तुम्हाला माहित पाहिजे विद्यार्थी मित्रांनो की 1973 मध्ये एकूण भारतात किती? 9 व्याघ्र प्रकल्प सुरुवात झालं होतं. 1973 मध्ये भारतात एकूण 9 व्याघ्र प्रकल्पाला सुरुवात झाली होती विद्यार्थी मित्रांनो. त्यापैकी एक व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातलं होतं, ते म्हणजेच काय? मेळघाट व्याघ्र प्रकल्प. मेळघाट व्याघ्र प्रकल्प. जर तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला की महाराष्ट्रातील पहिले व्याघ्र प्रकल्प कोणते? उत्तर काय असणार आहे? मेळघाट व्याघ्र प्रकल्प. आणि या व्याघ्र प्रकल्पाला कुठून सुरुवात झाली होती विद्यार्थी मित्रांनो? जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान. जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यानातून या व्याघ्र प्रकल्पाला सुरुवात झाली होती. आणि जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान हे भारतातील पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे की ज्याची सुरुवात कधी झाली? 1936. म्हणजे 1936 मध्ये सुरुवात झालेलं जिम कार्बेट हे भारतातील पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे. आय होप तुमचा हा पॉईंट कव्हर झाला असेल. मग पुढे जाऊन काय विद्यार्थी मित्रांनो? महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प आणि जिल्हे. पुढे जाऊन विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प आणि ते व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, महाराष्ट्रात सध्या किती व्याघ्र प्रकल्प आहेत? 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. भारतात सध्या किती व्याघ्र प्रकल्प आहेत? 58 व्याघ्र प्रकल्प आहेत. लक्षात येतं का? महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पाची संख्या किती? 6. भारतातील व्याघ्र प्रकल्पाची संख्या 58. त्याच्यानंतर पुढे सर्वाधिक व्याघ्र प्रकल्प असणारं राज्य मध्य प्रदेश या राज्यात सर्वाधिक व्याघ्र प्रकल्प आहेत. आय होप तुमचा हा पॉईंट कव्हर झाला असेल. त्याच्यानंतर आपल्याला काय बघायचं विद्यार्थी मित्रांनो? व्याघ्र प्रकल्प आणि जिल्हा. लक्षात घ्या, मेळघाट नावाचा व्याघ्र प्रकल्प मी आता सांगितलं. मेळघाट हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे आणि महाराष्ट्रातील पहिले व्याघ्र प्रकल्प आहे. कोणत्या जिल्ह्यात आहे ते? अमरावती जिल्ह्यात आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्प. त्यानंतर ताडोबा व्याघ्र प्रकल्प आता बघितलं होतं आपण, चंद्रपूर नावाच्या जिल्ह्यात आहे. त्याच्यानंतर चांदोली व्याघ्र प्रकल्प विद्यार्थी मित्रांनो ह्याला सह्याद्री व्याघ्र प्रकल्प सुद्धा म्हणतात. चांदोलीचं नाव काय?
सह्याद्री व्याघ्र प्रकल्प सुद्धा म्हणतात, ते सांगली, सातारा, कोल्हापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि रायगड, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि रायगड या जिल्ह्यात येतो विद्यार्थी मित्रांनो. कोणतं? चांदोली. त्यानंतर पेंच व्याघ्र प्रकल्प येतं नागपूर. आणि पेंच नावाचा विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, पेंच नावाचा जो व्याघ्र प्रकल्प आहे तो महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशचा संयुक्त प्रकल्प आहे. पेंच हा व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशचा संयुक्त प्रकल्प आहे. विद्यार्थी मित्रांनो तुमचा हा पॉईंट कव्हर पाहिजे. इथं काय लक्षात ठेवायचं की महाराष्ट्रात सध्या एकूण किती 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. भारतात एकूण सध्या किती व्याघ्र प्रकल्प आहेत? 58. सर्वाधिक व्याघ्र प्रकल्प असणारं राज्य मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील 6 व्याघ्र प्रकल्प आणि त्यांचे जिल्हे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे ठरतात. मग पहिलं काय सांगितलं? मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती जिल्हा. विद्यार्थी मित्रांनो दुसरं काय सांगितलं? ताडोबा व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर जिल्हा. चांदोली किंवा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आपण त्याला म्हणू शकतो. जिल्हा कोणता? सांगली, सातारा, कोल्हापूर आणि रायगड, म्हणजे 4 जिल्ह्यात त्याचा विस्तार आहे. त्याच्यानंतर काय सांगू शकतो? पेंच व्याघ्र प्रकल्प येतं नागपूरमध्ये आणि महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशचा तो संयुक्त प्रकल्प आहे. विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर नवेगाव नागझिरा, याला नागझिरा म्हणा, नवेगाव नागझिरा नावाचा व्याघ्र प्रकल्प तो येतो कुठं? गोंदिया नावाच्या जिल्ह्यात. आणि सगळ्यात शेवट म्हणजे बोर व्याघ्र प्रकल्प विद्यार्थी मित्रांनो येतो कुठं? वर्धा नावाच्या जिल्ह्यात. विद्यार्थी मित्रांनो हे वाघ आहेत. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आता हे कळालं की व्याघ्र प्रकल्प किती आहेत, सर्वाधिक कुठे आहेत, सध्या किती आहेत भारतात. मग तुम्हाला जाऊन पुढे हे मी माहित पाहिजे विद्यार्थी मित्रांनो की व्याघ्र गणना नावाची एक संकल्पना असते. व्याघ्र गणना नावाची संकल्पना असते. मग ही व्याघ्र गणना किती वर्षांना होते? तर व्याघ्र गणना विद्यार्थी मित्रांनो परीक्षेत प्रश्न विचारलाय, दर 4 वर्षांनी व्याघ्र गणना होते. मग पहिल्यांदा व्याघ्र गणना कधी झाली ती 2006 मध्ये झाली होती विद्यार्थी मित्रांनो. लेटेस्ट मध्ये कधी झाली ती? तर मागच्या वर्षी झाली होती विद्यार्थी मित्रांनो. आणि त्या व्याघ्र गणनेनुसार भारतात सर्वाधिक वाघ असणारे राज्य म्हणजे काय? मध्य प्रदेश. मध्य प्रदेशमध्ये किती वाघ आहेत? 785 वाघ आहेत. दुसरा क्रमांक कुणाचा लागतो? कर्नाटकचा. तिसरा कुणाचा? उत्तराखंडचा. आणि सगळ्यात महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो सर्वाधिक वाघ असणाऱ्या राज्याच्या यादीत आपल्या महान राष्ट्र महाराष्ट्राचा क्रमांक कितवा लागतो? 4था क्रमांक लागतो विद्यार्थी मित्रांनो. आणि महाराष्ट्रात असणाऱ्या वाघांची संख्या 444 म्हणजे 444 वाघ सध्या महाराष्ट्रात आहेत. किती वाघ आहेत? 444 वाघ सध्या महाराष्ट्रात आहेत. तुमचा हा पॉईंट कव्हर झाला असेल. ओके, तुमचा हा पॉईंट कव्हर झाला असेल. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या चांदोली जो व्याघ्र प्रकल्प सांगितला, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, तो येतो कुठं? तर ह्या 4 जिल्ह्यात येतो. ओके, कुठल्या? ह्या 4 जिल्ह्यात येतो. ओके, या 4 जिल्ह्यात येतो. त्याच्यानंतर तुमच्या लक्षात आला असेल विद्यार्थी मित्रांनो मी काय सांगितलं? मुंबई उपनगर जिल्ह्यातला तो. त्याच्यानंतर अमरावती जिल्ह्यातला मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अमरावती जिल्ह्यातला मेळघाट नावाचा व्याघ्र प्रकल्प. त्याच्यानंतर काय सांगितलं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला? नागपूर जिल्ह्यातला पेंच व्याघ्र प्रकल्प. वर्धा जिल्ह्यातील बोर व्याघ्र प्रकल्प. गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव व्याघ्र प्रकल्प. आणि चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्प. हे 6 व्याघ्र प्रकल्प आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात ठेवा तुम्ही. हे 6 व्याघ्र प्रकल्प आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे आहेत. ओके, मग विद्यार्थी मित्रांनो चला मग आता आपण बघू नदी खोरे. विद्यार्थी मित्रांनो आपण काय करतोय? नदीवर एक वेगळा व्हिडिओ आणणार आहे. नदीवर कसला व्हिडिओ आणणार आहे? नदीवर एक वेगळा व्हिडिओ आणणार आहे. त्या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रमुख नद्या, त्यामध्ये कोणती आली? पहिली गोदावरी आली, भीमा आली, कृष्णा आली, तापी आली, बरोबर का? तर त्या सगळ्या नद्या, त्याचबरोबर कोकणातील नद्या, सगळ्या नद्या कव्हर करण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो. फक्त आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील नद्याची एक जेमतेम माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. मग महाराष्ट्रातील नद्या विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रात तुम्हाला माहित आहे तापी नदीची खोरे आहे, गोदावरी नदीची खोरे आहे, प्राणिता नदीची खोरे आहे, भीमा नदीची खोरे आणि कृष्णा नदीचे खोरे आहे. मग महाराष्ट्रातील सर्वात मोठे नदी खोरे, तुम्हाला जर परीक्षेत प्रश्न विचारला की महाराष्ट्रातील सर्वात मोठे नदी खोरे कोणते? सर्वात मोठे खोरे महाराष्ट्रातील सर्वात मोठे खोरे कोणते? गोदावरी नदीचे खोरे हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे खोरे आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि गोदावरी नदीची एकूण लांबी किती? 1465. महाराष्ट्रातील लांबी 668. तिचं उगमस्थान कुठं? त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी त्याचं उगमस्थान होतं विद्यार्थी मित्रांनो. नदीवर आपण दुसऱ्या ह्याचा पार्ट 2 म्हणजे भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल त्याचा पार्ट 2 येणार आहे. त्यामध्ये आपण नदीची इन डिटेल मध्ये माहिती बघणार आहोत. आता फक्त आपण नदी संदर्भात जेमतेम काही गोष्टी आहेत त्या बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. गोदावरी नदी सांगितलं तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो. तापी नदी सांगितलं. तापी नदी, गोदावरी नदी कोणत्या प्रकारची आहे? तर गोदावरी नदी ही पूर्ववाहिनी प्रकारची आहे. तापी नदी ही पश्चिमवाहिनी प्रकारची आहे. तापी नदी कोणत्या प्रकारची आहे? पश्चिमवाहिनी प्रकारची आहे विद्यार्थी मित्रांनो. भीमा नदी विद्यार्थी मित्रांनो, भीमा ही जरी लक्षात घ्या, भीमा ही जरी कृष्णेची उपनदी असेल, कुणाची उपनदी म्हणलं? कृष्णेची उपनदी असेल तर विद्यार्थी मित्रांनो भीमा आणि कृष्णा नद्यांचा संगम महाराष्ट्राच्या बाहेर
म्हणजे कर्नाटक मधील रायचूर या जिल्ह्यात होतो. त्यामुळं महाराष्ट्रात भीमा नदी आपण स्वतंत्रपणे त्याचा अभ्यास करतो विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर काय सांगितलं, कृष्णा नदी. मग भीमा नदीची महाराष्ट्रातील लांबी 451 किलोमीटर, कृष्णा नदीची महाराष्ट्रातील लांबी 282 किलोमीटर विद्यार्थी मित्रांनो. तापी नदीची महाराष्ट्रातील लांबी विद्यार्थी मित्रांनो 208 किलोमीटर. या गोष्टी आपण बघितलं. गोदावरीची एकूण किती सांगितलं, 1465, महाराष्ट्रातील 668. आणि गोदावरी या नदीस विद्यार्थी मित्रांनो, गोदावरी या नदीस काय म्हणलं जातं, दक्षिण गंगा किंवा वर्धगंगा या नावाने सुद्धा गोदावरी ही नदी ओळखली जाते. आय होप तुमचा हा पॉईंट कव्हर झाला असेल विद्यार्थी मित्रांनो. नद्यावर आपलं स्वतंत्र लेक्चर येणार आहे, पार्ट 2 म्हणजे महाराष्ट्राचा भूगोल पार्ट 2 मध्ये त्या कव्हर करण्याचा प्रयत्न करणार. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला नद्यावर इथं काय दिलं की तुम्हाला नद्यावर उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा या प्रकारचा प्रश्न असतो. कसा असतो, उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा या प्रकारचा प्रश्न असतो विद्यार्थी मित्रांनो. काय, हे उत्तर टू दक्षिण म्हणजे हे नॉर्थ आणि हे साऊथ. ओके. तापी, सर्वात उत्तरेकडील नदी कोणती महाराष्ट्रातील, तापी. म्हणजे वरची बनले तर नर्मदा विद्यार्थी मित्रांनो, नर्मदेच्या खाली कोणती येते, तापी. तापी लागून कोणती येते, गोदावरी. गोदावरीच्या खाली कोणती, इथे भीमा येते विद्यार्थी मित्रांनो. गोदावरीच्या खाली भीमा, भीमा लागून कृष्णा या प्रकारच्या नद्या येतात विद्यार्थी मित्रांनो. लक्षात घ्या, महाराष्ट्रातील सर्वात उत्तरेकडील नदी कोणती, तापी. तुम्हाला जर परीक्षेत प्रश्न विचारला महाराष्ट्रातील सर्वाधिक उत्तरेकडील नदी तापी ही नदी उत्तरेकडे येते. तापी नदीच्या खाली काय विद्यार्थी मित्रांनो, गोदावरी नदी. गोदावरी नदीच्या खाली कोणती येते, भीमा नदी. आणि त्याच्यानंतर कृष्णा नदी. म्हणजे तुम्हाला जर विचारलं महाराष्ट्रातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा या पद्धतीचा प्रश्न जर तुम्हाला विचारला तर काय सांगायचं, सगळ्यात उत्तरेकडे तापी. तापीला लागून कोणती, गोदावरी. आणि गोदावरी लागून खाली भीमा. भीमाला लागून कोणती, कृष्णा. विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्रीबद्दल आपण चर्चा केलेली आहे. सह्याद्री हा महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहे. प्रमुख जलविभाजक या नावाने आपण त्याला म्हणू शकतो. कारण की सह्याद्रीमुळे महाराष्ट्रातील पूर्ववाहिनी नद्या म्हणा आणि महाराष्ट्रातील पश्चिमवाहिनी नद्या, महाराष्ट्रातील पूर्ववाहिनी नद्या आणि महाराष्ट्रातील पश्चिमवाहिनी नद्या त्या अलग करण्याचं काम कोण करतं, सह्याद्री पर्वत करतं. आणि त्यामुळं सह्याद्री या पर्वताला महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक असं म्हणलं जातं विद्यार्थी मित्रांनो. जर महाराष्ट्रात सह्याद्री नावाचा पर्वत राहिला नसता विद्यार्थी मित्रांनो तर महाराष्ट्रातील नद्यांचं डिवायडेशन होऊ शकलं नसतं. म्हणजे महाराष्ट्रातील पूर्ववाहिनी नद्या आणि महाराष्ट्रातील पश्चिमवाहिनी नद्या एकत्रित झाल्या असत्या. त्यामुळे सह्याद्रीला महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आपण म्हणतो. सांगितलं, इथं हे पॉईंट तुमचा कव्हर झाला असेल. ओके विद्यार्थी मित्रांनो. ओके विद्यार्थी मित्रांनो, कोकणचा अभ्यास करत असताना आपला एक पॉईंट राहिला होता. कोणता, महाराष्ट्रातील भूरोपे. खाडी नावाचा प्रकार विद्यार्थी मित्रांनो, तुमचा परीक्षेत प्रश्न विचारतं की खाड्या आणि असणारे जिल्हे म्हणजे त्या खाड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत, तर त्या संदर्भात तुमच्या परीक्षेत प्रश्न विचारलं जातं. पहिलं लक्षात ठेवा, खाड्या म्हणजे भरतीचे पाणी नदीच्या मुखात जिथपर्यंत आतमध्ये शिरतं त्या भागाला म्हणतात खाडी. विद्यार्थी मित्रांनो, हे बघा खाडी, त्याला काय म्हणायचं, खाड्या. विद्यार्थी मित्रांनो, ही एक खाडी आहे. ओके. म्हणजे भरतीचे पाणी नदीच्या मुखात जिथपर्यंत आतमध्ये शिरतं तोपर्यंतचा भाग त्याला काय म्हणू शकतो विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला खाड्या. मग आपल्याला परीक्षेत खाड्या याची व्याख्या विचारली जाते का, तर विचारली जात नाही. आपल्याला परीक्षेत नद्या आणि त्या नद्यामुळे तयार होणाऱ्या खाड्या आणि त्याचा जिल्हा, नद्या, खाड्या आणि जिल्हा तर ह्या माहित पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. लक्षात घ्या, ठाणे, दातिवरे खाडी म्हणा, डहाणू खाडी म्हणा, वसई खाडी म्हणा, मनोरी, ठाणे. विद्यार्थी मित्रांनो, डहाणू म्हणा, वसई म्हणा, मनोरी म्हणा, त्या तिन्ही खाड्या कुठे आहेत विद्यार्थी मित्रांनो, पालघर या जिल्ह्यात आहेत. ठाणे खाडी ही ठाणे या जिल्ह्यात आहेत. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, तुम्हाला परीक्षेत विचारलं डहाणू खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे, उत्तर पालघर. वसई खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे, उत्तर काय असणार आहे, पालघर. ठाणे खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे, ठाणे खाडी ही ठाणे या जिल्ह्यात आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर मुंबई उपनगर जिल्ह्यातली खाडी विद्यार्थी मित्रांनो, मालाडची खाडी म्हणा किंवा माहीमची खाडी म्हणा, मालाडची खाडी ही मुंबई उपनगर जिल्ह्यात आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो. रायगड जिल्ह्यातील खाडी विद्यार्थी मित्रांनो, पनवेल ही रायगड जिल्ह्यातील खाडी आहे. त्याच्यानंतर उरण, तुम्हाला माहित असेल विद्यार्थी मित्रांनो, पनवेल ही खाडी कोणत्या जिल्ह्यात येते, रायगड या जिल्ह्यात येते. त्याच्यानंतर काय सांगितलं, उरणची खाडी रायगड जिल्ह्यात, धरमतरची खाडी रायगड जिल्ह्यात, रोह्याची खाडी रायगड जिल्ह्यात येते विद्यार्थी मित्रांनो. राजापूरची खाडी सुद्धा रायगड जिल्ह्यात येते आणि बाणकोटची खाडी सुद्धा रायगड जिल्ह्यात येते विद्यार्थी मित्रांनो. त्याचनंतर रत्नागिरी जिल्ह्यातील खाड्या विद्यार्थी मित्रांनो, दाभोळ, जयगड आणि विजयदुर्ग. दाभोळ खाडी कोणत्या जिल्ह्यात येते, रत्नागिरी जिल्ह्यात येते. त्याच्यानंतर जयगड नावाची खाडी, विजयदुर्ग नावाची खाडी आणि सगळ्यात महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खाड्याचा अभ्यास करत असताना देवगड, कणकवली, कर्ली, तेरखोल म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं तेरखोल हे महाराष्ट्रातील सर्वात दक्षिणेकडची खाडी आहे. तेरखोल हे महाराष्ट्रातील सर्वात दक्षिणेकडे खालची आहे. आय होप तुमचा हा पॉईंट कव्हर झाला असेल.
ओके विद्यार्थी मित्रांनो, मग चला आपण आज थोडं नकाशाच्या माध्यमातून आपण काय काय शिकलं ते बघूयात. नकाशाच्या माध्यमातून पहिला भाग शिकलो आपण महाराष्ट्राची सर्वसाधारण माहिती. महाराष्ट्राच्या सर्वसाधारण माहितीचा अभ्यास करत असताना विद्यार्थी मित्रांनो आपण काय बघितलं, महाराष्ट्राच्या सर्वसाधारण माहितीचा अभ्यास करत असताना आपण महाराष्ट्राची सर्वसाधारण माहिती बघितलं. त्यामध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना बघितलं, कधी 1 मे 1960 या दिवशी महाराष्ट्र राज्य 1 मे हा दिवस काय म्हणून साजरा केला होतो, महाराष्ट्र दिन, त्याचबरोबर जागतिक कामगार दिन म्हणून साजरा केला होतो. त्यानंतर आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राची लांबी बघितलं, पूर्व पश्चिम लांबी बघितलं, उत्तर दक्षिण लांबी बघितलं. तर त्या संदर्भात आपण महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये पहिला टॉपिक बघितलं महाराष्ट्राची सर्वसाधारण माहिती. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय सांगितलं, महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत, 36 जिल्हे आहेत विद्यार्थी मित्रांनो. हे 36 जिल्हे आहेत, हे 36 जिल्हे तुम्ही बघू शकता. महाराष्ट्रात जिल्हा परिषद किती आहेत विद्यार्थी मित्रांनो, 34 जिल्हा परिषद आहेत. मग तुम्हाला हेही सांगितलं की महाराष्ट्रातील कोणत्या 2 जिल्ह्याला जिल्हा परिषद आहेत विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उपनगर आणि मुंबई शहर. मुंबई उपनगर आणि मुंबई शहर या 2 जिल्ह्याला जिल्हा परिषद आहेत. महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग किती, 6 प्रशासकीय विभाग. किती प्रशासकीय विभाग आहेत महाराष्ट्रात, 6 प्रशासकीय विभाग आपल्या महाराष्ट्रात आहेत. तर ते 6 प्रशासकीय विभाग बघितलं. पहिलं काय बघितलं आपण, कोकण बघितलं. दुसरं बघितलं आपण पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर बघत असताना विद्यार्थी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर बघत असताना एक पॉईंट आपला राहिला होता की छत्रपती संभाजीनगर हा सर्वात मोठा म्हणजे क्षेत्रफळाच्या दृष्टीने म्हणा किंवा जिल्ह्यांच्या दृष्टिकोनातून म्हणा, क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून आणि जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठा छत्रपती संभाजीनगर हा प्रशासकीय विभाग आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो त्या गोष्टी बघितलं. मग त्यानंतर महाराष्ट्रातली किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा म्हणलं विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, महाराष्ट्राला एकूण किती 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलाय. तो 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा किती जिल्ह्यात, 7 जिल्ह्यात लाभलाय, ते बघितलं विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर आपण बघितलं काय बघितलं विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील महानगरपालिका बघितलं. महाराष्ट्रात एकूण किती 29 महानगरपालिका आहेत. त्याच्यानंतर आपण कोकण भाग बघितलं. कोकण भाग कुठून येतो, म्हणजे हा सह्याद्री पर्वत आणि इकडून काय येतो, सॉरी हा कोकण किनारपट्टी आणि इकडला सह्याद्री यांच्या दरम्यानचा जो भाग आहे विद्यार्थी मित्रांनो हा भाग आहे, ह्याला काय म्हणायचं कोकण. म्हणजे एका बाजूला काय आहे अरबी समुद्र आहे, दुसऱ्या बाजूला सह्याद्री पर्वत. अरबी समुद्र आणि सह्याद्री पर्वत यांच्या दरम्यानचा जो भाग आहे त्याला आपण काय म्हणू शकतो, कोकण असं म्हणू शकतो. त्या गोष्टी आपण बघितल्या विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर आपण काय बघितलं, ओके, त्याच्यानंतर महाराष्ट्राचे क्षेत्रफळ बघितलं किती, 3,07,713. क्षेत्रफळामध्ये आपला क्रमांक किती, क्षेत्रफळामध्ये 5 मिनिटात क्षेत्रफळामध्ये आपला क्रमांक कितवा, क्षेत्रफळामध्ये आपला क्रमांक 3रा. मग पहिला क्रमांक कोणाचा आहे, राजस्थानचा. दुसरा मध्य प्रदेशचा. तिसरा महाराष्ट्राचा. चौथा उत्तर प्रदेशचा. मग आपल्याला काय लक्षात ठेवायचं, इथं सगळे क्षेत्रफळाचे सर्वाधिक क्षेत्रफळ असणारे 4 राज्य लक्षात ठेवायचं का, तर नाही, एकच ट्रिक लक्षात ठेवायचं. काय सांगितलं मी, रामू. लक्षात घ्या, व्यवस्थित लिहून दाखवतो तुम्हाला. रामू नावाची ट्रिक लक्षात ठेवा. रा म्हणजे राजस्थान, म मध्य प्रदेश, म महाराष्ट्र, यू उत्तर प्रदेश. त्यानंतर सर्वात महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलाय, 720. या गोष्टी बघितल्या विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर आपण काय बघितलं, महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या शेजारील राज्य बघितलं विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या शेजारील राज्य बघितलं. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या विधानसभेच्या, विधान परिषदेच्या, लोकसभेच्या, राज्यसभेच्या जागा बघितलं विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्रफळ असणारा जिल्हा बघितलं कोणता, अहिल्यानगर. सर्वात कमी क्षेत्रफळ असणारा जिल्हा बघितलं कोणता, मुंबई शहर. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण महाराष्ट्रातील तालुके बघितलं, ग्रामपंचायती बघितलं, महानगरपालिका बघितलं विद्यार्थी मित्रांनो. 29 कटक मंडळे किती, 7 कटक मंडळे आहेत महाराष्ट्रात, त्या सगळ्या गोष्टी बघितलं. त्याच्यानंतर महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग विद्यार्थी मित्रांनो, हे कोकण आहे. 720 किलोमीटर लांबीची तिची लांबी आहे. 7 जिल्ह्याला लाभलेला आहे. सर्वात जास्त लांबीचा समुद्र किनारा 1600 किलोमीटर लांबीचा कुणाला, गुजरात या राज्यात लाभलेला आहे. त्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पश्चिम घाट, सह्याद्री, म्हणजे पश्चिम घाटातला महाराष्ट्रातील जो भाग आहे तो काय म्हणून ओळखला जातो, सह्याद्री या नावाने ओळखला जातो. त्या गोष्टी बघितल्या विद्यार्थी मित्रांनो. त्याची एकूण लांबी पश्चिम घाटाची 1600 किलोमीटर आणि महाराष्ट्रातील लांबी 640 किलोमीटर. तर त्या सगळ्या गोष्टी बघितल्या विद्यार्थी मित्रांनो. बघा हा सह्याद्री पर्वत आहे. ओके, हा सगळा सह्याद्री पर्वत आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा सगळा कसा सह्याद्री पर्वत आहे, सह्याद्री पर्वत. ओके, त्याच्यानंतर आपण काय बघितलं विद्यार्थी मित्रांनो, कोकण किनारपट्टीचे स्थान बघितलं. तर त्या सगळ्या गोष्टी आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो. ओके, कोकण किनारपट्टीची लांबी बघितलं. ओके, त्याच्यानंतर काय बघितलं, सह्याद्री पर्वत आपण सगळं बघितलं विद्यार्थी मित्रांनो. सह्याद्री पर्वत हा महाराष्ट्रातील प्राचीन आणि मानवी अतिक्रमणामुळे, काय म्हणलं, मानवी अतिक्रमणामुळे सह्याद्री पर्वताची झालेली झीज सुद्धा बघितलं विद्यार्थी मित्रांनो. मानवी अतिक्रमणामुळे सह्याद्री पर्वताची झालेली झीज सुद्धा आपण बघितलं. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, सह्याद्री हा सर्वात प्राचीन असा पर्वत आहे. प्राचीन पर्वत आहे विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्राचीन असा पर्वत आहे. त्याचबरोबर आपण हेही बघितलं, महाराष्ट्र पठार बघितलं, त्याची उंची किती सांगितलं, 450. त्यात कोकणातील खाड्या, मग खाडा
सॉरी कोकणातील खाड्या आणि जिल्हे आपण बघितले विद्यार्थी मित्रांनो तुमच्या परीक्षेत. विद्यार्थी मित्रांनो सध्या तुम्हाला एकदम सिंपल प्रश्न विचारतात, पण ते पुढे बी सिंपल प्रश्न विचारतील का पुढेही, तर त्याची गॅरंटी काय कमी आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, टू द पॉइंट कोणत्याही पद्धतीचा प्रश्न जर आला तर तुमचं नॉलेज क्लिअर असेल तर तुमचा प्रश्न तो सुटण्याचे चान्सेस जास्त आहेत. फक्त काय पाहिजे, तुमचं नॉलेज क्लिअर पाहिजे, तुम्हाला ते व्यवस्थित आलं पाहिजे. ते नॉलेज जर तुमचं क्लिअर असेल, तुम्हाला जर व्यवस्थित आलं तर असेल, तर तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा जरी प्रश्न विचारला विद्यार्थी मित्रांनो, तर काय होतं विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा जर प्रश्न विचारला तर तुम्हाला तो प्रश्न आलाच पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. फक्त तुमचं नॉलेज क्लिअर पाहिजे. ओके. त्याच्यानंतर आपण काय बघितलं, महाराष्ट्र पठाराची निर्मिती बघितलं, तर त्या गोष्टी बघितलं. महाराष्ट्राचा किती टक्के भाग म्हणलं विद्यार्थी मित्रांनो, 90% भाग हा महाराष्ट्र पठारामध्ये येतो, तर त्या गोष्टी बघितलं. त्यानंतर नद्या खोरे बघितले विद्यार्थी मित्रांनो. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या सगळ्या गोष्टी आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये कव्हर करणार आहोत. ओके. ओके. हा महाराष्ट्रातील अभयारण्य बघितलं. महाराष्ट्रात एकूण सध्या किती राष्ट्रीय उद्यान आहेत, 6 राष्ट्रीय उद्यान आहेत, बरोबर का. 6 राष्ट्रीय उद्यान आणि जिल्हे आपण ते बघितलं. महाराष्ट्रातील प्रमुख अभयारण्य आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्रात 50+ अभयारण्य आहेत, पण महाराष्ट्रातील प्रमुख अभयारण्य आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय. त्याचबरोबर प्रोजेक्ट टायगर सुरुवात सांगितलं तुम्हाला 1973. प्रोजेक्ट टायगरचे जनक कैलास सांकला, बरोबर का. 1972च्या अगोदर सिंह हा भारताचा राष्ट्रीय प्राणी होता. 72 मध्ये वाघ हा राष्ट्रीय प्राणी झाला. प्रोजेक्ट व्याघ्र प्रकल्प सुरू करण्याचं श्रेय कैलास सांकला यांना. का, वाघांची संख्या वाढावी, त्यावेळेस भारतातील वाघांची संख्या कमी होती विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला करंट अफेअरचं लेक्चर घेताना मी एक गोष्ट सांगितलं होतं की जगातील किती टक्के वाघ, 70% वाघ कुठे आहेत, आपल्या भारतात आहेत. किती टक्के वाघ, 70% वाघ आपल्या भारतात आहेत. आणि जगातील सर्वाधिक गाढव, जगातील सर्वात जास्त गाढव कुठे आहेत, पाकिस्तान. त्याला मी आतंकीस्तान म्हणू शकतो का, तर पाकिस्तान त्याला मी आतंकीस्तान सुद्धा म्हणू शकतो. तर त्या पाकिस्तान किंवा आतंकीस्तानमध्ये जगात सर्वात जास्त गाढव आहेत. मग इथं आपल्याला काय लक्षात ठेवते विद्यार्थी मित्रांनो, मी एका वाक्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यामधला फरक सांगतो. भारत हा वाघांचा देश आहे. कशाचा देश आहे, वाघांचा देश आहे. का, कारण जगातील 70% वाघ हे भारतात आहेत. त्याचबरोबर पाकिस्तान हा गाढवांचा देश आहे. कशाचा, गाढवांचा देश आहे. का गाढवांचा देश आहे, की जगातील सर्वात जास्त गाढव पाकिस्तानमध्ये आहेत विद्यार्थी मित्रांनो. आय होप तुमचा हा पॉईंट कव्हर झाला असेल. मग तुम्हाला मी काय सांगितलं, महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प. मग इथं काय लक्षात ठेवायचं, व्याघ्र प्रकल्प आणि जिल्हे. व्याघ्र प्रकल्प आणि जिल्हे म्हणजे कोणता व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे, तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात आल्या पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. चला तर मग आपण विद्यार्थी मित्रांनो आता आपण काय करतोय की पार्ट 1 काय सांगितलं, तुम्हाला काय सांगितलं विद्यार्थी मित्रांनो, पार्ट 1. ओके, एक मिनिट. ओके विद्यार्थी मित्रांनो, आपण काय करतोय सध्या माहिती आहे का, तुमच्यासाठी महाराष्ट्राचा भूगोल ची एक लेक्चर सिरीज आणतोय आपण. करंट अफेअरची लेक्चर सिरीज आणलेला आहे, तुम्ही तिथं बघू शकताय. महाराष्ट्राचा भूगोलची लेक्चर सिरीज आणतोय. महाराष्ट्राच्या भूगोलचा हा भाग 1 झाला. किती झाला, भाग 1 झाला. अजून आपण महाराष्ट्राच्या भूगोलचे 1 ते 2 भाग येऊ शकतात विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राचा भूगोल पार्ट 2 येणार, पार्ट 3 येऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर भारताच्या भूगोलाचे 2 पार्ट येऊ शकतात. त्यानंतर जगाच्या भूगोलाचे सुद्धा एखादा पार्ट येऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो. तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून भूगोल या विषयाचं काय म्हणलं, भूगोल या विषयाचं टेन्शन मी मिटवून टाकणार आहे. माझं नाव काय, प्राध्यापक सुकेश पाटील. मी तुम्हाला भूगोल, इतिहास, त्याचबरोबर चालू घडामोडी, भूगोल, इतिहास आणि चालू घडामोडीचे जे परीक्षाभिमुख महत्वाचे जे टॉपिक आहेत तर ते शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे विद्यार्थी मित्रांनो. कोणते विषय, भूगोल, इतिहास आणि चालू घडामोडी हे 3 विषय शिकवण्याचा प्रयत्न करणार विद्यार्थी मित्रांनो. हे महान राष्ट्र आपलं महाराष्ट्र, म्हणजे इथं आज आपल्याला महाराष्ट्राची सर्वसाधारण माहिती कळाली. म्हणजे महाराष्ट्राचा ओव्हरऑल म्हणजे महाराष्ट्र म्हणजे काय, महाराष्ट्रात काय आहे काय नाही, बरोबर का. तर त्या गोष्टी तुम्हाला सगळ्या आज या व्हिडिओच्या माध्यमातून कळाल्या असतील विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कळाल्या असतील तर विद्यार्थी मित्रांनो चला मग आपण थांबूयात. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय शिवराय.